जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण बघत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजही आम्ही एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. विषय आहे, आपण स्क्रीनवर बघू शकता, का ठरतंय वादग्रस्त नवीन संसद भवनावरील राष्ट्रीय बोधचिन्ह. सर्वप्रथम बीजेपीच्या प्रवक्त्या आहेत प्रेरणाजी होंडाव, ह्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. प्रेरणाजी, आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत अतुलजी भोसेकर हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. अतुलजी, आपल्याही जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ राजेश्वरजी पांचाळ, जे ऍडव्होकेट आहेत, ते सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. राजेश्वरजी, आपल्याही जागृती न्यूज मध्ये मी स्वागत करतो. त्याचबरोबर गेली अनेक वर्षे पत्रकारिता आणि ज्येष्ठ संपादक म्हणून ज्यांनी काम केलं असे पत्रकार अरुणजी खोडे सर हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाले. खोडे सर, आपल्याही जागृती न्यूज मध्ये मी स्वागत करतो. तसेच फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अभ्यासक सिद्धार्थजी सिंगारे हे सुद्धा या चर्चेत सहभागी झाले. सिद्धार्थजी, आपल्याही जागृती न्यूज मध्ये मी स्वागत करतो. तसेच काँग्रेसचे प्रवक्ते गोपालदादा तिवारी हे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. गोपालदादा, आपले मी स्वागत करतो. आणि तसेच परशुराम सेनेचे अध्यक्ष विश्वजितजी देशपांडे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर त्यांचंही मी स्वागत करतो. आणि आपण आता आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर गोपालदादा, मी आपल्याकडे येतोय की गोपालदादा, ह्या नवीन संसद भवनावरील जे अशोक स्तंभाचं जे बोध चिन्ह आहे, ते राष्ट्रीय बोध चिन्ह म्हणून त्याला आपण म्हटलं जातं. ते पूर्वीचं शांत संयमी असं होतं, परंतु आता ते अकराळ विक्राळ दाखवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपण आपले काँग्रेसचे जे सरचिटणीस आहेत रमेशजी जयराम यांनी विरोध केलेला आहे. आपला याला विरोध का आहे, काय कारण आहे? हे बघा, सर्वप्रथम आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा घेतली, त्याबद्दल आपलं जागृतीचं न्यूज चॅनलचं मी अभिनंदन करतो. विषय आपण घेतलाय भारतीय बोधचिन्ह. बोधचिन्ह याचा अर्थ काय की त्याच्यातनं एक संकेत, एक ओळख, सार्वभौम प्रजासत्ताक भारताची ओळख आणि त्याचा संदेश आणि त्याची वाटचाल दर्शवणारं ते बोधचिन्ह असतं. प्रदीर्घ लढ्यानंतर 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग 2-2.5 वर्षात आपण त्या ठिकाणी घटना तयार केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि 1950ला प्रजासत्ताक सार्वभौम भारताचं अस्तित्व जगाच्या समोर उदयाला आलं. त्याच्यानंतर आपण लोकांकरता, लोकांच्या माध्यमातून चालवले लोकहिताकरताचं सरकार, ही लोकशाहीची व्याख्या आहे. आणि दर 5 वर्षांनी आपण त्या ठिकाणी लोकांच्या समोर जाऊन जनतेला हवं असलेलं सरकार त्या ठिकाणी देऊ करतो. आता हे सगळं लोकशाही रूपी राज्य व्यवस्था असलेले हे भारतीय प्रजासत्ताक ज्या वेळेला निर्माण झालं, त्यावेळच्या जननायक जे स्वातंत्र्याचे होते, आणि या भारताच्या ह्याला एक इतिहास आहे. कारण स्वातंत्र्य मिळण्यापासून ते सुराज्याकडे वाटचाल अशी या भारताची ओळख आहे. आणि जग ते पाहत आहे. यामध्ये आपण जेव्हा आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं, तर महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सुभाषचंद्र बोस असतील, किंवा अन्य त्यावेळेचे दिग्गज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय साधक बाधक विचारातनं एक भारताचं त्या ठिकाणी बोधचिन्ह बनवलं, राष्ट्रचिन्ह बोलवलं. जे राष्ट्रीय मानांकन म्हटलं जातं, त्याला राष्ट्रीय चिन्ह संबोधलं जातं. त्याच्यामध्ये त्याच्यात एक मेसेज दिला जातो, सत्यमेव जयते. म्हणजे भारताची लोकशाही रूपी भारताची वाटचाल कशी असेल, सत्याच्या मार्गावर चालणारी असेल आणि ते लोक कल्याणकारी राज्य असेल, अशी त्याची अर्थ अभिप्रेत होता. आणि त्याकरता त्यावेळेला त्या ठिकाणी सारीनाथाचं जे आहे ते बुद्धांचं मंदिर, त्याला पूर्वीचा जो इतिहास आहे आपल्या देशाचा, तर अशोक चक्र, 4 सिंह जे एकमेकांच्या पाठीशी तोंड करून त्या ठिकाणी उभे आहेत, म्हणजे एकमेकांच्या पाठीला पाठ लावून 4 सिंह उभे आहेत, आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते हे असं बोधचिन्ह आपलं तयार झालंय. आणि त्यावेळेला आपण बघतोय, आपण कुठेही बघितलं, अगदी 1ली-2रीच्या मुलांच्या राष्ट्रीय मानांकन बघितलं तरी त्याच्यात ते सिंहाचं चित्र, अशोक चक्र आणि खाली सत्यमेव जयते असं येतं. हा सिंहाचा त्यावेळचा जो काही एक हावभाव चेहरा होता, तो आत्मविश्वास पूर्ण, संयमी, शांत,
आणि एक आत्मनिर्भर आणि संतुष्ट असा होता. आणि त्याच्यातनं अनेक पैलू उलगडतात. आपण एखाद्या कंपनीचा लोगो जरी करतो तरी खूप छोट्या मोठ्या बारीक बारकावे बघत असतो आणि तो तयार करत असतो. या संपूर्ण साधक बाधक विचार करून आपण हे बोधचिन्ह त्या ठिकाणी या देशाला प्रदान केलं आणि तेव्हापासून त्या ठिकाणी ते बोधचिन्ह म्हणून ओळखलं जातं. हे सगळं करत असताना आता नवीन लोकशाही संसदेची गरज आहे का नाही ह्या विषयात मी जात नाही. त्याला किती जणांची मान्यता होती, सर्वपक्षीय मान्यता होती का, एकमताने झालं का, या अनेक गोष्टी पैलू आहेत ते सगळ्या जनतेला माहिती आहे. परंतु जर तुम्ही अट्टहासाने जर नवीन संसद आणि हे सगळं बांधायला घेतलेलंच आहे तर त्याच्यावर जे काही बोधचिन्ह करतायत तर त्या संसदेचं बांधकाम पूर्ण व्हायच्या अगोदरच तुम्ही ते बोधचिन्हाचं अनावरण करताय. पण अनावरण करताय तर त्याचे काही संकेत आहेत. मोदी साहेब 14ला लोकशाही मार्गाने सत्तेवर आले तेव्हा त्यांनी संसदेला नमस्कार केला, त्या ठिकाणी संसदेच्या पायरीवर माथा टिकवला. 19ला सत्तेवर आले तेव्हा त्यांनी संविधानाला नतमस्तक झाले. याचा अर्थ काय की याचा अर्थ संविधान आणि लोकशाही मूल्यांची जपवणूक मोदी साहेब आणि त्यांचा पक्ष करेल ही साधी सरळ अपेक्षा आहे. पण लोकसभा गोपालदादा तुमचा कॅमेरा ऑन करा. तुमचा मुद्दा लक्षात आला. गोपालदादा कॅमेरा ऑन करा. तर ही सरळ साधी अपेक्षा आहे जनतेची आणि इतर राष्ट्रीय पक्षांची. तर त्या संसदेच्या अखत्यारीत आपण लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत असतात. तिघे एका बाजूला सत्ता पक्ष असतो, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष आणि इतर पक्ष असतो. तेव्हा लोकसभेच्या अखत्यारीतले जे काही त्या ठिकाणी होईल वास्तूचं म्हणा किंवा कुठलंही ते लोकशाहीच्या मूल्याप्रमाणे संविधानिक हक्काप्रमाणे लोकसभाचे अध्यक्ष राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. ही काही आपली तत्व मूल्य आहेत, संविधानाची घटनात्मक संस्थात्मक पदं आहेत. तर या सर्वांचा आब आणि आदर राखून या सगळ्या गोष्टी होणं हे जनतेला लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. हे कुणाचं एकट्याचं पक्षाचं एकाच्या मालकीचं हे सरकार नाहीये. त्यामुळे स्वाभाविक या अपेक्षा रास्त अपेक्षा जनतेला आहेत. आणि तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत आणि त्यांनी मनाचं सगळं केलं असं म्हणायचं का तुम्हाला? निश्चितच संसद भवन बांधण्यापासून त्या ठिकाणी कुणालाही इतर पक्षांना विरोधी पक्षांना विश्वासात न घेता या मोदी साहेबांची वाटचाल चालू आहे. ते अत्यंत चुकीचे आहे आणि आपल्या मनाने मनमानी पद्धतीने हे कारभार. तिथे एकटे मोदी आहेत का, बसणार आहेत का, नाही. तिथं सर्व पक्ष संसद ते लोकसभा भरणारे, संसद भरणारे. त्यामुळे काही नीतिमूल्यांची अपेक्षा होती आणि त्यावरचं जे सिंहाचं चित्र जर ते बोधचिन्ह तुम्ही उद्घाटन करण्याची जर घाई करता तर त्याचे प्रोटोकॉल ते बोधचिन्ह आपल्याला घटनेप्रमाणे अपेक्षित झालं का, तर नाही झालं. त्यावेळेस आत्ताचे सिंह अकरा विकराळ रूप म्हणजे ह्याच्यातनं आपण त्यात फक्त सिंहाच्या पुढे आपला फोटो काढून दाखवायचा आणि मेसेज द्यायचा. हे अत्यंत खालच्या लेवलचं राजकारण हे झालेलं आहे. ठीक आहे गोपालदादा, आपला मुद्दा लक्षात आला की मी प्रेरणाजी आपल्याकडे येतोय की आता तुम्ही ऐकलं असेल की काँग्रेसचे विरोधी पक्षनेते गोपालदादा तिवारी यांनी तुम्ही जे बीजेपीने जो 11 विकाळ चेहरा जे दाखवलेला आहे सिंहाचा त्याला विरोध आहे आणि कुठल्याही काम करत असताना ते कुठल्याही इतर पक्षांना विश्वासात घेत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. काय तुम्ही मलाही सांगाल, शांत संयमी अशोक स्तंभ असलेला त्याचं 11 विकराळ रूप केलेलं आहे, तर केलेलं असेल तर त्याचं काय कारण आहे, काय का केलं ते? आता गोपाळ तिवारीजींचं सगळंच विश्लेषण मी ऐकलं. खरंच त्यांना ते आक्रमक दिसत असेल आणि ते आक्रमक त्यांना आत्ताच्या परिस्थितीमध्ये मोदीजींनी ज्या आक्रमकतेने देशामध्ये आपली वाटचाल सुरू केली आहे ते बघत असताना त्या सिंहामध्ये सुद्धा मोदीजी आणि त्यांचा आक्रमकपणा त्यांना दिसतोय. खऱ्या अर्थाने विरोधकांना जर धडकी भरवायचं काम कोणी केलेलं असेल तर ते मोदीजींनी फार उत्तमरित्या केलं. याचं एक प्रातिनिधिक स्वरूप आपल्याला त्यांच्या बोलण्यात पाहायला मिळतंय. पूर्वीची जी साईज होती त्याच्या तिपटीच्या साईजनी आता सध्याचं आपलं हे एम्ब्लेम उभं राहिलेलं आहे, ज्याला आपण राष्ट्रीय प्रतीक, राष्ट्रीय चिन्ह असं म्हणतो. ते जसं आधी होतं तसंच ते आता पण आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे यांच्याकडे बोलण्यासाठी आता 8 वर्षामध्ये कुठलेही मुद्दे उपस्थित झाले नाहीत. आता यांना हे मोदीजी तिथे जाऊन फोटो काढतात, मागे कसा आक्रमक सिंह आहे, मग त्यांना स्वतःला आक्रमक कसं दाखवायचंय वगैरे वगैरेचे विषय सुचायला लागलेत. त्यामुळे विरोधी पक्षांनी पण थोडं हेल्दी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आमची. हे असे मोदीजींनी एका पत्रकाराचं ट्विट आठवतं मला, त्यांनी मोदीजींचा एक फोटो काढला होता सेम स्टेजवरचा, त्याच्यावरती त्यांनी शॉल ओढली होती आणि बोलत असताना त्यांनी शॉल काढली,
तर त्यांनी इमिडिएट त्याला पोस्ट केलं की यांनी कपडे चेंज करून हे लगेचच स्टेजवरती आले. म्हणजे आता कशाच्या मागे आपण लागायचं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. इतक्या चांगल्या पद्धतीने आपलं राष्ट्रीय प्रतीक त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि मला प्रकर्षाने एक गोष्ट सांगायची आपल्याला, कुठलाही संविधानाचा यामध्ये पायमल्ली गेलेली नाहीये. मंत्रालयाच्या अंतर्गत या संसदेचं बांधकाम होत आहे आणि प्रधानमंत्री या सगळ्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत. फक्त भारतीय जनता पार्टीचेच नाही, विरोधी पक्षाचे देखील ते प्रधानमंत्रीच आहेत. त्यांना ते अधिकार आहेत. कुठल्याही संविधानाची पायमल्ली झालेली नाहीये. मोदीजी गेले ते योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारेच संविधानाची पायमल्ली न करता याचं उद्घाटन झालंय. मला आपल्याला हेच सांगायचंय. बरं, ठीक आहे. मी हाच मुद्दा घेऊन सिद्धार्थजी आपल्याकडे येतोय की आता तुम्ही बघितलं असेल की बीजेपीच्या येतो गोपालदादा येतो, मी आपल्याकडे येतो मी आपल्याकडे येतोय. सिद्धार्थजी, आता तुम्ही बघितलं असेल की बीजेपीच्या प्रेरणाजींनी म्हटलेलं आहे की ते कुठल्याही पद्धतीचं तसं नाहीये, ते लोकांना तसं दिसतंय आणि आक्रमकता ते लोकांना वाटते अशा पद्धतीने ते बोललेले. तर तुम्ही काय सांगाल प्रेरणाजीच्या वक्तव्यावरती, काय म्हणाल तुम्ही, काय सांगाल? सर्वप्रथम ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की ती जी या मूर्तिकारानं ते जे प्रतीक राष्ट्रीय चिन्ह बनवलेलं आहे तो मूर्तिकार औरंगाबाद शहराचा आहे आणि मी औरंगाबाद शहरातच रहिवासी आहे. त्यामुळं सुनील देवरे जे आहेत, सुनील देवरेंनी ती एम्ब्लम बनवलेला आहे. त्यांचा इंटरव्ह्यू कालच्या लोकमतला छापून आलेला आहे. लोकमतला ती बातमी छापून आलेली आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना ज्यावेळेस विचारलं की औरंगाबादसाठी मानाची गोष्ट आहे वगैरे वगैरे ते बोलले आणि त्यानंतर त्यांनी ही प्रोसेस कशी आहे, त्यांनी प्रोसेस महत्वाची, आपण महत्वपूर्ण एक गोष्टीकडे मी बोलतोय. प्रोसेस ही सांगितली त्यांनी की मला हे काम टाटा ग्रुपनं दिलेलं होतं. नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा, भरपूर साऱ्या लोकांनी ते जे एम्ब्लम आहे ते बनवून आणलं होतं तिथं. त्याच्यात माझ्या मॉडेलची नियुक्ती करण्यात आली. बघा, म्हणजे भरपूर सारे ऑप्शन होते, त्याच्यात सुनील देवरेचं जे मॉडेल आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा, ज्यावेळेस औरंगाबाद शहरापासून 20 किलोमीटर सावंगी नावाचं गाव आहे, जिथं त्यांचा हा स्टुडिओ आहे, जिथं यांनी याचे क्ले बनवलं, तर त्या सुनील देव यांचं म्हणणं आहे की फायनल ज्यावेळेस हे होत होतं त्यावेळेस संसदीय कमिटी आली. म्हणजे भारत सरकारनं, बीजेपीच्या गव्हर्नमेंटनं एक संसदची एक कमिटी बनवली आणि ती कमिटी आली औरंगाबादमध्ये, त्या सावंगीला गेली, स्टुडिओमध्ये बसली. स्टुडिओमध्ये त्यांनी ती सगळं बघितलं आणि त्यानंतर काही महत्वपूर्ण सजेशन दिले, काही बदल सुचवले आणि बदल सुचवल्यानंतरच्या कालखंडामध्ये हे सगळा तो ब्रॉन्झचा असल्यामुळं आम्ही तो नंतर जयपूरकडे नेला आणि तिथून मग तो बनलेला आहे. तर सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे की संसदीय कमिटीनं त्याच्यामध्ये बदल सुचवलेले आहेत. याचा सरळ अर्थ आहे की तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन असताना सुनील देवरेनं जो आक्रमक पद्धतीचा मॉडेल उभा केलं त्याला बीजेपीच्या मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे, संसदीय कमिटीने त्याला मान्यता दिलेली आहे. तर हे मुळात ह्याचा सरळ अर्थ निघतो की ह्याच्यामध्ये हे म्हणजे चुकून झालेलं नाहीये, हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. हा एक मुद्दा क्लिअर होऊन जातो. आक्रमक बनवलं तर त्या आक्रमकतेला तुमचा काय विरोध आहे? आक्रमकतेला यासाठी विरोध आहे की बुद्धाचं जे पहिलं प्रवचन आहे, तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते पहिलं प्रवचन त्यांनी सारनाथला दिलं होतं. वाराणसी पासून 13 किलोमीटरवरती सारनाथ आहे, जिथं हा सम्राट अशोकाने नंतरच्या काळामध्ये त्यांचं ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस तिथं हा तो स्तंभ उभा केलेला आहे. आणि त्या स्तंभ उभा करण्यामागचं जे 4 सिंह आहेत, ते 4 सिंह मुळात बुद्धाला जे शाक्य मुनी म्हणलं जातं, काही ठिकाणी बुद्धाचा शाक्य सिंह असा सुद्धा उल्लेख आहे. दुसरा मुद्दा की जे त्रिपिटक आहे बुद्धिझमचं साहित्य, त्या त्रिपिटकामध्ये सुत्त पिटक आहे, त्या सुत्त पिटकामध्ये मज्जीय निकाय आहे, त्या मज्जीय निकायमध्ये एक सिंहनाद सुत्त आहे. सिंहनाद सुत्त आहे. हे सिंहनाद सुत्त म्हणजे हे बुद्धालाच सिंह म्हटलेलं आहे, तथागत गौतम बुद्धाला सिंह म्हटलेलं आहे. त्यामुळे ते 4 सिंह आहे ते 4 दिशेला जात आहेत, धम्माचा प्रचार करण्यासाठी जात आहेत. याचा तो अर्थ आहे, धम्माचा प्रचार करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे ते जो जंगलाचा राजा असतो, म्हणजे हे एक सिंह हे एक प्रतीक म्हणून तिथं उभा केलेला आहे. त्याच्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे की जो सम्राट अशोकाने सिंह बनवलेला आहे तो शांत दिसतो, संयमी दिसतो आणि तो धम्माचा प्रचार करण्याच्या दृष्टीने ते बनवलेला आहे. आणि ते एम्ब्लम आपण प्रजासत्ताक भारतामध्ये घेतलेलं आहे. धम्माच्या विरोधामध्ये सगळं त्यांनी केलेलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हे धम्माच्या विरोधात आहे, ते इतिहासाच्या विरोधात आहे, आर्कोलॉजीच्या विरोधात आहे आणि देशाच्या विरोधात आहे. ओके, ठीक आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला की मी अतुलजी आपल्याकडे येतोय. आपण एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून आपण आपली फेसबुकवरती, सोशल मीडियावरती पोस्ट केलेली की ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध केलेला आहे आपण. तर आपण ह्या
जे बोधचिन्ह बनवलेलं आहे त्या बोधचिन्हाच्या उद्घाटनाच्या नंतर जे विरोध चाललेला आहे, तर ह्या विरोधाकडे तुम्ही कसं बघता आणि तुमचा काय विरोध आहे या बोधचिन्हाला? मुळात आपण एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस एखाद्या राष्ट्राची मुद्रा तयार करण्यात येते, एक प्रतिमा तयार करण्यात येते, ती प्रतिमा जगातल्या प्रत्येक राष्ट्राबरोबर आपले जे काही संबंध असतील, मग ते व्यापारिक संबंध असतील किंवा आपण ज्याला म्हणू शकतो एक डिप्लोमॅटिक रिलेशन असतील, या सर्वांसाठी राष्ट्रीय मुद्रा ही सर्वात महत्त्वाचं काम करते. त्यामुळे तुमच्या देशाची ओळख या राष्ट्रमुद्रेमुळे होत असते. 1950 साली ज्यावेळेस भारताचे तत्कालीन सर्वात पहिलं मंत्रिमंडळ यांनी जेव्हा ह्या प्रतिमेचा स्वीकार केला, त्याच्या मागची भूमिका आपण आधी समजून घेतली पाहिजे. मुळातच हे सम्राट अशोकाने उभारलेलं शिल्प आहे, ह्याच्यात वाद नाहीये. हे ऐतिहासिक तथ्य आहे, पुरातत्वीय प्रमाण आहे. परंतु मंत्रिमंडळानं, म्हणजे भारताच्या सर्वात पहिल्या मंत्रिमंडळानं ह्याचा का स्वीकार केला हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. या प्रतीकाचा अर्थ काय होतोय? 4 दिशेला 4 असलेले जे सिंह आहेत, हे जेव्हा प्रतिकात्मक आपण पाहतो, तर हे म्हणजे त्यावेळेस, कारण भारत त्यावेळेस नुकताच स्वतंत्र झाला होता आणि त्यामुळे प्रत्येक सिंह जो आहे ह्या प्रत्येक भारताच्या नवीन क्वालिटीचा तो जगाला उद्घोष करत होता. तर त्यामध्ये कुठले गुण होते भारतीयांमध्ये? एक होतं सामर्थ्य, दुसरं होतं धैर्य, तिसरं होतं आत्मविश्वास आणि चौथा होता अभिमान. हे 4ही गुण घेऊन आम्ही जगाला दाखवू इच्छित होतो की आम्ही समस्त भारतीय एकत्र येऊन नवभारताची निर्मिती करतोय आणि त्यासाठी हा संपूर्ण जगाला आम्ही उद्घोष करत आहोत. डिप्लोमॅटिक किंवा लोगोमॅटिक जर आपण पाहिलं तर त्याच्यावरनं लक्षात येतं की सम्राट अशोकाने बनवलेलं हे चिन्ह भारताचं गुण किंवा भारताचं उद्घोष दाखवणे अतिशय प्रेरणादायी होतं, अतिशय प्रतिकात्मक होतं आणि म्हणूनच त्यावेळेसच्या मंत्रिमंडळानं याची स्वीकार केला. दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या सिंहाबरोबरच वेगवेगळे प्राणी आहेत. ह्या प्राण्यांचा अर्थ देखील खूप महत्वाचा आहे आणि तो मुद्दाम मला असं वाटतं आपल्या सर्वांनी तो आधी समजून घेतला पाहिजे. त्याच्यावर जे 4 प्राणी आहेत, मध्ये एक बैल आहे, दुसरा घोडा आहे, तिसरा हत्ती आहे आणि चौथा सिंह आहे. आणि या सर्व प्राण्यांच्या मध्ये 2 प्राण्यांच्या मध्ये धम्मचक्र आहे. जे धम्मचक्र किंवा अशोक चक्र जे आपल्या राष्ट्र. बरं सर, तुमचा नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, मी हाच मुद्दा घेऊन विश्वजितजी आपल्याकडे होते. तुम्हाला आवाज येतोय ना? हो, येतोय. बरं, तुमचा जरा कॅमेरा ऑन करा. कॅमेरा अजून मी ट्रॅफिक मध्ये त्याच्यामुळे. बरं, काहींचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ते सत्यनारायण सुद्धा केलेलं आहे मोदीजींनी, ते संविधान विरोधी आहे. तर तुम्ही कसं बघता या घटनांकडे? मुळात आपल्याकडे प्रतीकांच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र कायदा आहे. या कायद्यामध्ये ज्या गोष्टी बसतात, बदललं नाही बदललं हे कायद्याच्या कसोटीवर ज्यांना कुणाला शंका आहे ते लोक कोर्टात जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टात न्याय मागू शकतात. पण मला असं वाटतं की आपल्या भारताचा जे काही सिंह अगदी छोट्याशा मुद्द्यावरनं विनाकारण हा वाद वाढवला जातोय आणि विशिष्ट शक्ती या वाद वाढवण्याच्या मागे आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये ज्याप्रमाणे अतिरेक्यांना संसदेच्या आतमध्ये एंट्री मिळत होती, किमान ती तरी आता बंद झाली आहे आणि आताचा भारताचा चेहरा हा आक्रमकच आहे. भारत हा आक्रमक पद्धतीने वाटचाल करत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यामुळे मला त्या चेहरा उग्र असण्यामध्ये, उग्र म्हटल्यापेक्षा तो आक्रमक आहे असं म्हणावं असं मला वाटतं. बरं, मी आता होतो गोपाल दादा तुमच्याकडे येतोय मी. तुम्ही मुद्दे लक्षात ठेवा, तुम्हाला काय सांगायचं याच्याबद्दल. मी ऍडव्होकेट जी आपल्याकडे येतोय, पंचालजी, आपण एक विधिज्ञ म्हणून या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघताय? की कोण म्हणते की ते अकराळ विकारालाच असला पाहिजे किंवा कुणाचा विरोध आहे, तर तुम्ही कसं बघताय याच्याकडे? धन्यवाद. खरं तर ह्या मुद्द्याकडे आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच बघायला पाहिजे. जसं आता देशपांडेंनी सांगितलं की एक कायदा आहे आणि त्या कायद्याच्या कसोटीवर आपल्याला तपासून बघितलं पाहिजे. 2005 साली झालेला कायदा आहे आपल्या भारत देशामध्ये. त्या कायद्याचं नाव आहे स्टेट एम्ब्लम प्रोहिबिशन ऑफ इम्प्रॉपर यूज ऍक्ट 2005 आणि 2007 ला त्यानुसार झालेले नियम देखील आहेत. तो कायदा छोटासा आहे, 11 कलम आहेत, त्यामध्ये एक शेड्यूल आहे आणि 2 अपेंडिक्स आहेत. तर आपण खास करून त्या शेड्यूल आणि त्या 2 अपेंडिक्सला जर बघितलं
कारण त्या अपेंडिक्स मध्ये आपल्या ह्या बौद्ध चिन्हाची आकृती देण्यात आलेली आहे, त्याची स्पष्ट छायाचित्र देण्यात आलेलं आहे. आणि अपेंडिक्स नंबर 2 मध्ये त्याच पद्धतीचं एक दुसरं म्हणजे 2 प्रकारची त्या ठिकाणी बौद्ध चिन्ह आहेत. तर पहिल्या अपेंडिक्स मध्ये जे बौद्ध चिन्ह आहे ते ती प्रतिमा दिली आहे. आणि ज्याप्रमाणे आत्ता संसदेमध्ये ज्याचं अनावरण झालंय त्या प्रकारचा मोठा पुतळा म्हणा किंवा त्या साईजचं आपण ज्यावेळेस बौद्ध चिन्ह तयार करतो तर ते कसं असावं ते त्या कायद्याच्या दुसऱ्या अपेंडिक्स मध्ये दिलेलं आहे. जर कुणीही व्यक्ती आज जे संसदेमध्ये ज्या प्रकारची बौद्ध चिन्हाची आज आपण अनावरण झालेलं पाहतो ते आपण जर ह्या कायद्याच्या अपेंडिक्स नंबर 2 मध्ये दिलेल्या त्या छायाचित्रासोबत जर कम्पेअर केलं तर कोणीही म्हणेल की ह्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. कारण मूळचा जो त्या कायद्यामध्ये दिलेला जो बौद्ध चिन्ह आहे त्याच्यामध्ये असं एक अकराळ विक्राळ रूप त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये एक संयमता दर्शवलेली आहे. आणि मुळातच सिंहाच्या माध्यमातून चारही दिशेला तोंड करून असणारे सिंह आणि ते संयमी आहेत, शांत आहेत. याचा अर्थ भारत देश हा जगाला अहिंसेचा मार्ग दाखवत होता. आणि बुद्धाने दाखवलेली अहिंसा ती अशोक स्तंभाच्या माध्यमातून सम्राट अशोकाने देखील दाखवली होती. आणि तेच बौद्ध चिन्ह आपण आपल्या भारत देशामध्ये लागू केलेलं आहे. परंतु आता हे जे अकराळ विक्राळ रूप आणि खास करून त्या सिंहाचे जे 2 दाता आहेत समोर बाहेर निघालेले दर्शनात आलेले आहेत त्यामधून त्याचा फेरोसियसनेस आणि एक फिअरफुलनेस दिसून येत आहे. तर हे मुळातच कोणीही जरी आपल्या साध्या डोळ्याने जरी आपण त्या कायद्याच्या अपेंडिक्स मध्ये जाऊन बघितलं चेक केलं तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि मुळामध्येच आपल्या भारत देशाचा जो संदेश आहे जगाला अहिंसेचा तो आता कुठेतरी या नवीन याच्यामधून नाहीसा होताना मला असं वाटते, असं माझं एक मत आहे. ठीक आहे. गोपालदादा मी आपल्याकडे येतोय की आपण बघितलं असेल की प्रेरणाजींनी आपल्यावर जो आरोप केलेला आहे की ते म्हणाले की तुम्हाला काही बीजेपीनं कुठलंही जरी काम केलं की अशा पद्धतीने तुम्ही बघता त्याच्याकडे. परंतु तुम्ही आता हे संसदेमध्ये ह्याचा जो काहीतरी मंजूर झाली असेल याला काहीतरी मान्यता दिली असेल तेव्हा काँग्रेसच्या सदस्यांनी काय केलं, त्यांनी काय विरोध केला नाही त्या ठिकाणी तेव्हा? मला आता फक्त 1.5 मिनिट ते 2 मिनिटं द्या. प्रेरणाताई ज्या बोलल्या की मोदी आता सिंहाच्या पुढे आक्रमक चेहरा दिसायला लागला म्हणून यांना पोटदुखी व्हायला लागले, तर तशी काही नाहीये. चित्रच काढायची तर मोदींनी जसं जिवंत मोहराला दाणे चारले, जिवंत पक्षी हातावर बसवला आणि त्याचे फोटो सेशन केलं. कोरोना काळात मोहराबरोबर ते दाणे चारत होते. जसं इंदिराजींनी जिवंत वाघाबरोबर इंदिराजींचा फोटो आहे तसं एखाद्या जिवंत ह्याच्याबरोबर जाऊन आपली इमेजीचा प्रोपोगंडा करावा ना. नाही कोण म्हणतंय, नाहीतरी ते फोटो सेशन करण्यात पटाईत आहेत तर एखाद्या जिवंत वाघ सिंहाबरोबर फोटो सेशन करावं. परंतु जी काही आपली आक्रमकता आहे त्यांनी या मोदीजींनी चीनची घुसखोरीच्या विरुद्ध आक्रमकता दाखवायला पाहिजे. पुलवामाचे 40 जवान मारले जातात, आज एक काश्मीरी पंडित हिंदूंची हत्या होतीये, तिथं आपली आक्रमकता दाखवा ना. तिथं नाही कोण म्हणतंय. दुसरं त्यांनी म्हणले संसदीय समिती वगैरे आली वगैरे. आता कोणी सांगितलं संसदीय समितीमध्ये कुठले विरोधी पक्षाचे नेते होते, कोण होते? जर ते असते तर त्यांना आता बोलायला काय अधिकार होता? कुठल्या तरी विरोधी पक्षाने आता बोलले असते का? कुठली संसदी ती जाहीर तरी करा ना. XYZ संसदीय समिती ही काय लोकसभे पंतप्रधान कार्यालय नाहीये. ते संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करणारं सुमारे 500 संसदीय प्रतिनिधींचं ते सभागृह आहे आणि पुढच्या काळात वाढणार आहे. तर त्याच्याच विषयी सर्व जणांना घेऊन त्या ठिकाणी केलं पाहिजे. ते अपेक्षित होतं, ते त्या ठिकाणी झालेलं नाही. त्यामुळे ही आक्रमकता फोटो सेशन दाखवायची तर मोर आणि प्राण्यांबरोबर दाखवली तसं जिवंत वाघाबरोबर दाखवा ना. फोटोच्या पुढे फोटो सेशन काढून काहीतरी भासवायचं आणि इमेजने प्रोपोगंडा करून इमेज कशाला खोटी हे करताय आपण. त्यामध्ये हे बनवण्यासाठी जेव्हा प्रस्ताव तयार झाला तो प्रस्ताव एखाद्या शिल्पकाराकडे जर जात होता त्यावेळेला काँग्रेस सदस्यांनी काय केलं, काय विरोध केला? ऐका 7 ते 8 त्याविषयी त्यांनी कुठली संसदेची समिती नेमली जाहीर करावे ना. त्यांनी आज जे म्हणतायत ना, मगाशी कोण प्रवक्ते म्हणले हे बीजेपीच्याच लोकांनी 4 जणांनी ठरवलं, 4 जणांनी हे जाणीवपूर्वक करायचं चाललंय. आणि आक्रमक चेहरा नाही म्हणते, त्याच्यात आदमखोर आणि खुखार म्हणजे भक्षक. तर एखाद्या आपल्या मुलीचा चेहरा, वधूवरचा चेहरा आपण जेव्हा पाठवतो तेव्हा तो सौम्य पाठवतो. ती रडताना, ती गाताना, ती चिडलेली, ती असे मग स्त्रीची रूप आहेत ना. महाकालीचं रूप आहे, सरस्वतीचं रूप आहे, लक्ष्मीचं रूप आहे. आपण कुठल्या रूपाचा आपण प्रोपोगंडा करणारे आज देश म्हणून त्याला काही अर्थ आहे का नाही? नुसतं फोटो आक्रमकपणा, कसला आक्रमकपणा तुमचा हा?
तो भक्षक आणि आदमखोर खुकार आहे. म्हणजे असं दाखवायचंय तुम्हाला काहीतरी कुठल्या तरी हा भारत सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे आणि या धर्मनिरपेक्ष भारताच्या जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे. मग सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास, सबका हे कशाला म्हणायचं? बोलाची कडेन बोलाचे भात ह्याच पद्धतीने तुमची वाटचाल चाललेली आहे. त्यामुळे हे सर्व दादांत खोटं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ते पूर्ण होऊच शकत नाही. सत्यमेव जयते कुठे आहे? त्याच्याविषयी काय एलर्जी आहे तुम्हाला? कारण तिथं त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी उपनिषदाचं कारण देऊन सत्यमेव जयते का सत्यमेव जयंती करायचे घाट चाललेले आहेत, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि अशा पद्धतीने हे पूर्ण बोधचिन्ह तोडमोड करायचंय आणि भारतीय स्वातंत्र्याला जे अभिप्रेत जो इतिहास आहे, जे सत्य आणि वास्तव आहे, त्याच्यापासून यांना पळ काढायचा आहे. मग सत्यमेव जयतेचा बोर्ड लावून मोदींनी फोटो का नको काढायला? जर सिंहाच्या तिथे फोटो काढून तुम्ही आक्रमकता दाखवतात म्हणून आम्हाला पोटात दुखत असेल तर सत्यमेव जयतेच्या समोर उभे राहा ना. कारण तुम्हाला सत्याचाच वाव आहे, सगळ्या खोट्यावर चालत आलाय तुम्ही. अहो मोदी काल म्हणतात की शॉर्टकटने राजकारण करून नाही. अहो प्रत्येक राज्यात शॉर्टकटने सत्ता मिळवतात चाललंय तुम्ही. यांची कॅमेरा ऑन करा. जमीन आसमानचा फरक आहे. यांना त्या ठिकाणी संकेत, नैतिकता जसं करतात त्याच्या विरोधी करायचं, अशीच मोदी आणि भाजपची वाटचाल याच्यामध्ये. ओके ओके गोपालदादा, मुद्दा लक्षात आला तुमचा. मी प्रेरणाजी आपलं सत्यमेव जयतेचं का नाही ब्रीद आहे? ते ब्रीद कुठे आहे? ते काढायचा अधिकार विचारू तुम्हाला आपण त्यांना ते विचारू. गोपालदादा विचारतो मी त्यांना. प्रेरणाजी, आता तुम्ही बघितलं सर की एकीकडे बीजेपी धर्मनिरपेक्ष काय 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 म्हणते, परंतु संसदेमध्ये आता ही जे नवीन संसदेमध्ये जेव्हा हे राष्ट्रीय प्रतीकाचं उद्घाटन झालं तर सत्यनारायण केला. सत्यनारायण जर हे करायचं असेल तर ते सत्यनारायण एखाद्या विशिष्ट धर्माचा लोक करतात ना, मग तिथे धार्मिकता कशाला आणली? आणि आता गोपालदादांनी जो मुद्दा मांडलेला आहे की तिथे संसद समितीच निर्माण केली नव्हती, सगळी मनमानी चालू आहे. काय सांगाल याबद्दल? बोला प्रेरणाजी, बोला, याचं उत्तर द्या. एक मुद्दा, या 2014ला मोदी सरकार आल्यावर 2015ला सत्यमेव जयते का वापरलं म्हणून आमिर खानला नोटीस देणार हेच भाजपचं मोदी सरकार आहे. फक्त आमिर खान हा खान आहे म्हणून त्याला सत्यमेव जयते वापरू शकत नाही म्हणून मोदी सरकारने नोटीस दिली आहे. मग तो जर बोधचिन्हाचा राष्ट्रीय मानांचा भाग आहे तर ते तिथे का नाहीये? ओके, ठीक आहे गोपालदादा, प्रेरणाजी उत्तर द्या. बीजेपीने संसद समितीच निर्माण केलेली नाही. आपण एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणता आणि हा बोला त्याच्यावर बोला. विषय असा आहे की समिती निर्माण केल्यावरच तुम्ही संसदेच्या बांधकामाच्या विषयीचे वक्तव्य केले होते का या देशामध्ये? तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगितलं, मी तेच सांगते, सगळ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये ज्यावेळी वादाचे विषय विरोधी पक्षाला करावे वाटले त्यावेळी कुठली कमिटी फॉर्म झाली होती का मागच्या काळामध्ये? इव्हन आर्किटेक्चरल वर्क तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये बोलत होता त्यावेळी कुठली कमिटी फॉर्म केली होती का? एका मंत्रालयाच्या अंतर्गत विषय आहे, सगळे डिटेल्स सगळ्या जगासमोर आहेत. विरोधी पक्षाला ते विचारण्याची इच्छा सुद्धा झाली नाही का? त्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ नाहीये? आता त्यांचे शीर्ष नेतृत्व विदेशात फिरण्यामध्ये व्यस्त असताना हे अशा नको त्या गोष्टींचा जर भांडवल बनून त्याची चर्चा करत असतील, यांचा खराच इंटरेस्ट असताना तर हे डिटेल्स आजच्या ऐवजी त्यांनी मला गोपाळजी मला बोलू देत ना गोपाळजी मला बोलू देत. धर्मनिरपेक्षतेच्या नुसत्या गप्पा मारणारे आणि आता काश्मीरच्या काश्मीरी पंडितांविषयी बोलणारे गेल्या 70 वर्षामध्ये त्यांच्यासाठी काय केलं यांनी? 370 कलम हटवण्याची जबाबदारी त्यांची. 1990 गोपाळजी, मी तुम्ही बोलत असताना मी बोलले नाही. गोपाळजी मी तुम्ही बोलत असताना तुमचं सगळं ऐकून घेतलंय. गोपाळजी तुमचं बोलणं सगळं मी ऐकून घेतलंय. तुम्ही आता थोडा पेशन्स ठेवा. तुम्ही थोडा पेशन्स ठेवा. मी बोलतेय ते खरंय का खोटं हे सिद्ध करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुम्ही जे बोललात ते बोललात. मला जे बोलायचं ते मला बोलू देत ना तुम्ही. तुमच्या म्हणण्यानुसार मी थोडीच बोलणार आहे इथे येऊन. त्याच्यामुळे मला माझा वेळ द्या. त्यामुळे अशा धर्मनिरपेक्षतेच्या वल्गना करणं आणि आता नको त्या ठिकाणी ज्यावेळी 2014 मध्ये लोकांनी मोदीजींना बहुमत दिलं सरकारला, त्याच्यापेक्षा ट्रिमेंडस विक्ट्री 2019 मध्ये मोदीजींना दिली. ती त्यांच्या कामावरती दिलीये, ती त्यांच्या संयमावरती दिलीये, ती त्यांच्या पराक्रमावरती दिलीये. मुद्दा हा आहे, तुम्ही एकीकडे धर्मनिरपेक्षता म्हणता आणि संसदेमध्ये जेव्हा हे राष्ट्रीय चिन्ह बसवताना तुम्ही सत्यनारायण करता ना तिथे, त्याबद्दल
गोपाळजींना मला कन्सेप्ट गोपाळजींची पण क्लिअर करायची. या डिबेटमध्येच सुरुवात करत असताना त्यांनी सांगितलं हा देश आणि या देशाचा इतिहास म्हणजे 1947 पासून आपला पुढे सुरू झालेला सुराज्याचा प्रवास आहे. हे काँग्रेसचं म्हणणं आहे. हे आमचं म्हणणं कधीच नव्हतं. या देशाला हजारो वर्षांची परंपरा आहे. सांस्कृतिक, कल्चरल, ऐतिहासिक परंपरा असलेला हा देश आहे. 1947 साली स्वतंत्र झालेला भारत नाहीये. ह्यांचे शीर्ष नेतृत्व राहुल गांधी ऑक्सफर्ड मध्ये जाऊन सुद्धा हेच बोलत होते. इट इज अ स्टेट ऑफ आपला देश जो आहे, दिस नेशन इज युनियन ऑफ स्टेट्स. आजही यांना या देशाची संकल्पना मान्य नाहीये. ऐतिहासिक गोष्टींच्या विषयी, सांस्कृतिक वारसाविषयी संकल्पना यांच्या अतिशय बोथट आहेत. या डिबेटची सुरुवात सुद्धा त्यांनी त्यांच्या पक्षांनी सांगितलेल्या पद्धतीनेच केली आहे. त्यामुळे आमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद, आमची परंपरा ही जर का त्या ठिकाणी आपल्याला सिम्बॉलिकली बीजेपीची परंपरा एक धर्मीय आहे का? नाही प्रेरणाजी, बीजेपीची परंपरा एक धर्मीय आहे का? मग एक धर्मीय नाही तर मग सत्यनारायण का? सत्यनारायण का मग? धर्मनिरपेक्षता मोदी म्हणजे कुठल्या काय? देशाचे जर पंतप्रधान झाले ते जर विचारा ना. आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक कुठल्या- लोकांचा विकास हा जनसामान्यांच्या बरोबरीने होतोय. आज एक आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती होतीये. ते बोलत या नाही, हे देशातला बोला. आदिवासी नाही, मुद्दा- मागासलेला प्रेरणाजी मुद्द्यावरती बोला. प्रेरणाजी मुद्द्यावरती या. प्रेरणाजी मुद्द्यावरती या. प्रेरणाजी त्याला धर्मनिरपेक्षता खऱ्या अर्थाने म्हणत असतात. नाही प्रेरणाजी, जर तुम्ही ह्या गोष्टी नाही, तुम्ही एकीकडे धर्मनिरपेक्षता म्हणता तर एक धर्मीय राज्य का करता? मोदी सरकारच्या एकंदर वागणुकीमध्ये तुम्हाला कधीच दिसलेलं नाहीये. लोकशाही रूपी, संविधान रूपी देशाचे पंतप्रधान झालेत मोदी. इकडे येतोय. राज्यघटनेच्या माध्यमातून हा देश अस्तित्वात आले, त्या देशाचे पंतप्रधान मोदी आहेत. मोदी 1900 सालचे तेव्हाच्या भारताचे पंतप्रधान नाहीयेत आता. दादा एक मिनिट, प्रेरणाजी एक मुद्दा क्लिअर करा की आता तुम्ही म्हणालात की सगळं धर्मनिरपेक्ष आम्ही राज्य करतो वगैरे वगैरे, मग एक धर्मीय सगळं कार्यक्रम का सुरू आहेत? संसदेमध्ये हे सगळं राष्ट्रीय चिन्ह बसवत असताना सत्यनारायण करण्याची काय गरज होती? एक धर्मीय मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. एक धर्मीय कार्यक्रम सुरू आहे म्हणजे काय? तुम्ही मला उदाहरण द्या. एक धर्मीय कार्यक्रम सुरू आहे म्हणजे एक धर्मीय सत्यनारायण हा एक हिंदू धर्मनिरपेक्षता म्हणत तुम्ही आजपर्यंत जे हाल करत करत देशाला 70 वर्ष पुढे घेऊन आलात, तुम्ही गेल्या 70 वर्षामध्ये देशामध्ये जी अराजकता माजवली होती त्याला जर तुम्ही धर्मनिरपेक्षता म्हणत असाल, तर आज लोकशाही प्रधान देशामध्ये बहुमत घेऊन बसलेल्या प्रधानमंत्र्यांना तुम्ही धर्मनिरपेक्षता शिकवण्याची काही एक आवश्यकता नाहीये. म्हणूनच जनमानसांनी त्यांना कौल दिलाय. आता तुमच्या पोटात तुमच्या धर्मनिरपेक्षतेचं दुखणं असेल तर ह्या जनमानसांनी जो कौल दिलाय तीच खरी धर्मनिरपेक्षता आहे. लोकांच्या मुद्द्यावरती येत नाही. प्रेरणाजी तुम्ही मुद्द्यावरती येत नाही. मुद्दा हेच आहे, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, इसाई असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हे सरकार आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला की तुम्ही मुद्द्याला बगल देताय. प्रेरणाजी ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. मला माझा मुद्दा क्लिअर करू देत. आज तुम्ही मुद्द्याला बगल देताय. तुम्ही हे सांगत नाही संसदेमध्ये सारखा माता भगिनींचा तो मुद्दा नाहीये. ट्रिपल तलाकचा तो कशाचाही मुद्दा नाही. हे असं दुटप्पी राजकारण यांनी या ठिकाणी करू नये. यांची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या फारच वेगळी आहे. ठीक आहे प्रेरणाजी, आपला मुद्दा लक्षात आला. मी सिद्धार्थजी आपल्याकडे गोपालदादा आणि प्रेरणाजी. मला गोपाळ तिवारीजींना एक विनंती करायची आहे. आपल्या देशामध्ये न्यायालय नावाची एक व्यवस्था आहे जिथे आपण न्याय मागू शकतो. तिथे त्यांनी जावं आणि याच एम्ब्लेम वरती त्याच्याच अनुषंगाने प्रश्न उपस्थित करावेत. त्यांना आता हे वाटतच असेल चुकीचं तर न्यायालयामध्ये जावं आणि न्याय मागावा. आपण बघूयात काय होतंय ते. असं डिबेट करायचं म्हणून वेळ मारून येण्यात मजा नाही. आता माझी इच्छा आहे की खरंच विरोधकांनी न्यायालयामध्ये जावं आणि न्यायासाठी दाद मागावी. ठीक आहे, ओके, तुमचा मुद्दा लक्षात. गोपालदादा मी आपल्याकडे येतोय. पहिल्यांदा सिद्धार्थजी मी आपल्याकडे येतोय की आता जे प्रेरणाजीनं मुद्दा मांडलेला आहे की बीजेपी धर्मनिरपेक्ष आहे आणि कुणाला जर याच्याबद्दल काही आक्षेप असतील तर त्यांनी न्यायालयामध्ये जावं. आपली काय भूमिका आहे, काय सांगाल तुम्ही? माझं हे म्हणणं आहे की भारताचं संविधानामध्ये आर्टिकल 51 जे आहे, 51 क, याच्यामधला जो 5वा मुद्दा आहे, हे आहे आपलं मूलभूत कर्तव्य. प्रत्येक जणाला आपले मूलभूत अधिकार माहित आहेत, पण मूलभूत कर्तव्य आहेत प्रत्येक नागरिकाचे. आर्टिकल 51 मध्ये 51 क मध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावादी दृष्टिकोनाचा विकास झाला पाहिजे प्रत्येक नागरिकामध्ये.
म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकामध्ये जर विज्ञानवादी दृष्टिकोनाचा विकास झाला पाहिजे असं भारताचं संविधान म्हणतं. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत की देशाचे प्रधानमंत्री असोत ते सत्यनारायण घालतात. ज्या सत्यनारायणाची कथा सांगते की ते जहाज, ते वाहण्याचं जहाज होतं, ते नदीत बुडालं आणि मग सत्यनारायण घातला आणि ते जहाज बाहेर आलं. गाडगे महाराजांचं जे शेवटचं कीर्तन आहे, गाडगे महाराजांनी शेवटचं कीर्तन मुंबईला वांद्रे पोलीस स्टेशनच्या जिथं सत्यनारायण घातला होता तिथं दिलं होतं. आणि त्या गाडगे महाराजांनी त्या कीर्तनात असं म्हणलं होतं की जर असेल तर दुसऱ्या महायुद्धामध्ये लाखो करोडोचे जहाज बुडालेले आहेत, सत्यनारायण घालून ते वरी आणावेत. गाडगे महाराज स्वतः विज्ञानवादी दृष्टिकोनातून बोलत आहेत. देशाचे प्रधानमंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, यांना जर संविधान मान्य जर असेल तर त्यांनी संविधानानुसार आचरण करावं. नुसतं संविधानानं डोकं टिकविण्यानं, संविधान आम्ही आहोत म्हणण्यानं नाहीये, आचरणातून दिसावं. दुसरं, लोकशाही जर मजबूत करायची असेल तर लोकशाही अल्पसंख्याकांना दाबलं नाही पाहिजे. या देशामध्ये यमलमचाच मुद्दा नाहीये. हा देशामध्ये जर इतिहास जर बघितला आपण, हा देशाचा इतिहासच सांगतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा ब्राह्मण धर्म आणि बौद्ध धर्माच्या संघर्षाचा इतिहास आहे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळं या लोकांची ही परंपरा आहे की जर काही जरी मोठं जरी असेल, कारण भारतीय पुरातत्व खात्याला जाऊन विचारा, पुरातत्व खात्यामध्ये जमिनीच्या खाली तथागत गौतम बुद्ध आणि अशोकाच्याच सगळ्या गोष्टी सापडतात, यांचं काही सापडत नाही. त्यामुळे विवेकानंद म्हणाले होते की हे ओडिसाचं जे मंदिर आहे जगन्नाथपुरीचं, हे सुद्धा बौद्ध विहार आहे. हे विवेकानंदांचं म्हणणं होतं. यांनी काही नाही, मंदिरं सुद्धा बांधलेली नाही, ते विहाराचंच मंदिरामध्ये रूपांतर केलेलं आहे. जे ज्योतिबा फुले यांना कलम कसाही म्हणायचे, यांनी मॉडर्न सायन्स मध्ये कलमच केलेले आहेत. ह्या गोष्टी बदलायच्या. आणि हे जे सिंहाचं प्रतीक आहे, जे बौद्ध धर्माचं प्रतीक आहे, अशोकाने त्या सारनाथात मध्ये बौद्ध धर्माचं प्रतीक म्हणून जे उभा केलेला आहे आणि ते देशाचं एम्बलम आहे, हा अकराळ विक्राळ सिंह जो की नरभक्षक सारखा, त्यांनी हे नरभक्षक ही सुद्धा कन्सेप्ट मला वाटतं या पुराण कथेतून घेतली असेल. जे प्रल्हादाचा जो वडील आहे, ज्याला जे हिरण्यकश्यपला मारण्यासाठी जो अवतार घेतला तो नरसिंहाचा, तो नरसिंहासारखा सिंह बनवण्याचा यांचा प्रयत्न आहे. तर हे सगळं जे चालू आहे हे मोदींना बहुमत दिल्यामुळे नाहीये. आमचं तर डायरेक्ट म्हणणं आहे की बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या आणि मग बहुमत करून दाखवा. बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं तर मोदींना नाही, भाजपला त्यांची योग्यता कळून येईल. बॅलेट पेपर इलेक्शन व्हायचे, ईव्हीएम मध्ये घोटाळे करून जर सरकार निवडून येत असेल आणि त्याला जर जनमानस म्हणत असेल तर मला नाही वाटत की या देशामध्ये लोकशाही आहे. बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या, हा एकच मुद्दा सांगून थांबतो. बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या ज्यांनी पुण्याला भाषण करताना सांगितलं होतं की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये रक्ताचा एक थेंब न सांडता क्रांती करण्याचं महत्तम साधन म्हणजे लोकशाही आहे. रक्ताचा थेंब न सांडता लोकशाहीचा खरा अर्थ आहे की लोकांच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक क्रांती झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस असा हा सिंह दात काढलेला बाहेर, जसं काही लोकांना मारणारा आक्रमणकारी सिंह असं जर असेल तर ही लोकशाहीच्या विरोधी गोष्ट आहे, असं माझं म्हणणं आहे. ओके सिद्धार्थजी, आपला मुद्दा लक्षात आला. मी भोसेकर सर, मी आपल्याकडे येतोय की आता आपण बघितलं सर की हे दोन राजकीय पक्ष एकमेकांवरती राजकीय आरोप करताना दिसत आहे, त्याच्यातून कुठलं सामाजिक त्यांच्याकडनं येत नाहीये. परंतु आपण एक विचारवंत ह्या सगळ्या गोष्टीच्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असताना आपल्याला काय वाटतं की ह्या सगळ्या घटनांकडे बघितलं तर? मुळात हा जो प्रश्न आहे हा कुठला काँग्रेस, भाजप किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा मुद्दा न होता किंवा कुठलाही धार्मिक मुद्दा न होता, याला आपण एक भारतीय म्हणून पाहायला हवं. मुळामध्ये हे जेव्हा प्रतीक चिन्ह जेव्हा आपण राज्यघटनेनं 1950 साली ह्याचा स्वीकार केला होता, मी मुद्दा मगाच्या त्या प्रश्नाकडे येतोय आणि मुद्दा मला ते सांगायचं आहे तुम्हाला की आम्ही या सिंहाकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतोय. हे सिंह आमचं कसल्याचं प्रतीक आहे. मी मगाशी सांगताना माझा थोडंसं नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आला होता की हे सिंह जे आहेत हे आमच्या दृष्टिकोनाचं प्रतीक आहे. हे त्यावेळेस आम्ही ठरवून टाकलं होतं की भारत हा सामर्थ्यशाली देश होणार आहे. भारतामध्ये तेवढं धैर्यशील लोक आहेत, भारतामध्ये तेवढं धैर्य आहे की जगाच्या होणाऱ्या जेवढे काही कॉम्पिटिशन आहे त्याला आम्ही तोंड देऊ शकू. आमच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास आहे, कारण आम्हाला आमच्या लोकांवर तेवढा विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्ही या प्राचीन भारतापासून आम्ही वंशपर्यंत आम्ही पुढे आलेलो आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. हे आम्हाला जगाला दाखवायचं. ही झाली तीच. त्यामुळे ही जी सिंह मुद्रा जी दिसते आपल्याला, जी प्राचीन भारतातनं आपल्याकडे आलेली आहे, सम्राट अशोकाने जी तयार केली होती, हे सिंह जे आहेत ते अतिशय धैर्यशील आहेत. त्यांची बॉडी लँग्वेज जी आपल्याला सांगते ती हे सांगते की आम्ही अतिशय विश्वासानं आम्ही एक एक पाऊल पुढे टाकू शकतो. जसं सिंह हा जंगलाचा राजा आहे, त्याला सांगावं लागत नाहीये की मी या जंगलाचा राजा आहे.
कारण त्याची देहबोलीच आपल्याला सांगत असते. मात्र आता काय झालेलं आहे की जेव्हा हे प्रतीक बदलण्यात आलं, आणि मी मुद्दाम तो शब्द वापरतोय, राष्ट्रीय प्रतीक जे असतात कुठल्याही देशाने एकदा स्वीकार केल्यानंतर त्या देशाच्या अंत होईस्तोपर्यंत ते कायम असतात. एक गोष्ट अशी. दुसरी गोष्ट, जर राष्ट्रीय प्रतीक किंवा राष्ट्रीय चिन्ह आपल्याला बदलायचंच असेल तर त्यासाठी जनमताचा कौल घेणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक Correct. भारतीयासाठी ते राष्ट्रीय चिन्ह महत्वाचं आहे. मी जर आज जगामध्ये गेलो कुठेही कोपऱ्यामध्ये तर माझ्या पासपोर्टवर राष्ट्रीय मुद्रा असते. ती माझी आयडेंटिटी आहे की मी या देशाचा नागरिक आहे. भारत इंडियन हे नंतर येतं, आधी माझं सिम्बॉल समोर जातं आणि त्यामुळे हे राष्ट्रीय प्रतीक महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही प्रतीकांमध्ये बदल करतो तर लक्षात घ्या, हा आधी असलेले सिंह मुद्रा आणि आत्ताची सिंह मुद्रा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि मी इथं सांगू इच्छितो, पुरातत्वीय दृष्टिकोनातून, ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणि शिल्पकामाच्या दृष्टिकोनातून आधीच्या सिंहामध्ये आणि आत्ताच्या सिंहामध्ये खूप मोठा फरक आहे. आधीचा सिंह हा जास्त स्वाभिमानी, आत्मविश्वासी, धैर्यशील आणि शक्तिमान वाटतो. आत्ताचा जास्त हिंस्र वाटतो. आत्ताचा अटॅक करण्याच्या मोड मध्ये दिसतोय. म्हणजे Correct. तुम्ही नेमकं अगदी तुम्हाला बरोबर काय आहे. तुम्ही भारतामधल्या नागरिकांना काय दाखवू इच्छिता? म्हणजे जेव्हा अगदी मी बरोबर. भारताच्या मूळ प्रतिमेकडे पाहतो, राष्ट्रीय मुद्रेकडे पाहतो, तर मला अभिमान वाटतो, मला आधार वाटतो की हे माझं राष्ट्र आहे, ही माझी राष्ट्र प्रतिमा आहे. दॅट इज व्हॉट आय बिलॉंग टू. आज जेव्हा हे नवीन चिन्ह मी पाहतो तर मला हे चिन्ह पाहतानाच माझ्या मनामध्ये धडकी भरतीये की नेमकं माझ्या अंगावर कोण येतंय. आणि मग खरंय. जगाला सोडा, भारतीयांना ह्याच्याबद्दल काय वाटतं याचा आम्ही कौल कधी घेणार आहोत. त्यामुळं भारताचं कुठलाही पक्ष येऊ द्या, 70 वर्षात कुठले पक्ष आले आणि पुढच्या 100 वर्षात कुठले पक्ष येतील Correct. हा मुद्दा जाऊ नये. कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठल्याही सत्ताधाऱ्याला राष्ट्राची प्रतीकं बदलण्याचा अधिकार नाही. मग 100% ते आपली बरोबर आहे. काही सांगू शकत Well done. नाही. परंतु ओके, सगळ्यात ओके. महत्त्वाचं जनमताचा कौल घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके सर, आपला मुद्दा लक्षात आला. आपला मुद्दा लक्षात आला की एकंदरीत जर राष्ट्रीय प्रतीक जर बदलायची असतील तर त्याला, ओके, आपला मुद्दा लक्षात आला की राष्ट्रीय प्रतीक जर बदलायची असतील तर जनमताचा कौल गरजेचा आहे आणि जनमताचा कौल हा बीजेपी सरकारने घेतलेला नाही असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि म्हणून ते अकराळ विक्राळ चिन्ह सिंह ह्या मध्ये निवडून आलं म्हणजे जनमताचा कौल नाही. तर त्यासाठी हा. राष्ट्रीय प्रतीक आम्हाला बदलायचंय. पूर्वी असं होतं, आता असं होतं, याच्यासाठी जनमताचा कौल घेणं आवश्यक आहे. त्याला तुम्ही पण निवडून हिंमत या. पाहिजे ना. कुठल्याही पद्धतीने निवडून ठीक आहे, या. ठीक आहे, आला. त्याबद्दल वाद नाहीये. ओके. तुम्ही त्याला कसेही पुरुषार्थ निवडून या. आपला पाहिजे, मुद्दा लक्षात हिंमत आला. पाहिजे ते हे बोलायला. सगळ्यात महत्त्वाचं. ओके ओके, गोपाल दादा मुद्दा लक्षात आला. भोसेकर सर, आपला मुद्दा लक्षात आला. मी राजेश्वरजी आपल्याकडे येतो. मी आपल्याकडे येतोय की आता तुम्ही पूर्वी बघितलं असेल की विश्वजित देशपांडे जी म्हणाले की हे छोटासा मुद्दा आहे आणि याला फार मोठं करून त्याच्यावरती उगाच वाद करण्याचा काही कारण नाहीये. आणि आता प्रेरणाजी म्हणाले की तुम्हाला जर कुणाला विरोध असेल तर कोर्टामध्ये जा. तर तुम्ही एक जस्ट विधिज्ञ म्हणून याच्याकडे कसं बघता, तुम्ही काय सांगाल याच्यावर? काय विश्वजित देशपांडे आणि राजेश्वरजी यांचा जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. गोपाल दादा तुम्ही सांगा की एकीकडे हे म्हणतात की तुमचा जर येतो, सिद्धार्थजी येतो आपल्याकडे येतोय, एकीकडे हे म्हणतात की तुम्हाला जर या सगळ्या घटनांचा विरोध असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जा आणि परत हे त्यांनी संसद समिती पण निर्माण केलेली नाही म्हणताय तुम्ही. तर मग आता ह्याच्यावरती हे बीजेपीनं जे सगळं आता सिद्धार्थजीनं मुद्दा मांडलेला आहे की हे काही जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही, हे ईव्हीएमचं सरकार आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता, काय सांगाल तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काय सांगाल याबद्दल? हे बघा, निवडणूक प्रक्रियेबाबत मी आता काय बोलू इच्छित नाही. ईव्हीएम किंवा काय तो विषय वेगळा ठेवला तर मी बोलेल. फक्त आता विश्वजित देशपांडे नावाचे कोणी गृहस्थ होते त्यांनी आता बरेच आरोप केले की काँग्रेस काळातच अतिरेकी संसदेत घुसले वगैरे. मी त्यांना विनम्रपणे, अगर ते मला वाटतं ते सुशिक्षित आहेत आणि त्यांना याची सगळी माहिती असेलच की जेव्हा जेव्हा काँग्रेस बाहेर गेली सत्तेच्या केंद्रातून तेव्हा अशा प्रकारचे घटना झालेल्या आहेत. मग काश्मीरी पंडितांचा हल्ला असो, काश्मीरी पंडितांना बेघर व्हायचं असं 1989-90 साली व्हीपी सिंग भाजपाच्या पाठिंब्यावर होतं, तेव्हा राष्ट्रपती राजवट होती, तेव्हा गेले. 99 ते 2004 काँग्रेस बाहेर होती, अटलजींचं सरकार भाजपचं होतं, तेव्हा संसदेवर आत घुसून हल्ला झालेला आहे, तेलका प्रकरण वगैरे वगैरे. तर त्यामुळे मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो, आता पण पठाणकोट हल्ला, नंतर ISI ला परवानगी दिली मोदी साहेबांनी. गेल्या 70 वर्षात कधी परवानगी दिली नव्हती. आता 370 लावून जुळखेल काश्मीरमध्ये
काश्मीरी पंडितांची हत्या होतीये, पुलवामाचे 40 जवान हिंदू जवान मारले गेले, त्याच्यावर अजून एक साधी कुणाला पकडलं नाही. ते देविंदर सिंग डीवायएसपी होता तिथला, त्यांनी त्याच्याबरोबर 2 अतिरेकी पकडले, त्याच्यावर काही झालं ते अजून नाही समजलं. तर आता दुसरं प्रेरणाताई ज्या जोरावर म्हणतायत, कारण राफेल कोर्टात गेलं ते अजून सुनावणी बाकी आहे, त्याच्यानंतर बाकी पिगॉसेस प्रकरण कोर्टात गेलं ते अजून बाकी आहे, आणि त्याच आत्मविश्वासावर हे म्हणत असतील ना, कारण त्यांना दिवस काढायचे आणि आपला जो अजेंडा आहे तो रेटायचा, हेच एक यांचं काम आहे. आणि परत एक सांगू इच्छितो, ते जे वारंवार म्हणतायत फक्त नागरिकांनी 135 कोटी पैकी 37% नागरिकांनी जेव्हा फक्त मतदान भाजपला केलं तेव्हा ह्यांना बहुमत मिळालं, आणि 300 पेक्षा 405 राजीव गांधींच्या वेळेला पण आम्हाला मिळाले होते सर्वाधिक मेजॉरिटी. ते पण तुम्हाला आठवण देतो, तेव्हाला आम्ही एवढा उन्माद नव्हता केला, लोकशाही मूल्यांची पायदळी तुडवली नव्हती. उलट काश्मीरी पंडितांच्या बाबतीत राजीव गांधींनी संसदेला घेराव घातला होता, आणि काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलं. असे अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे मुद्दा असा आहे की सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य काय करलं, त्याच्यावर एक शब्द बोलत नाही, फक्त त्या विचारू आपण, ते विचारू गोपालदादा, आपण त्यांना विचारू. आपण आता आपल्याकडे हा ओके आपण त्यांना विचारू. ते मी आता राजेशजी आपल्याकडे येते, मी येतो पुन्हा येतो गोपालदादा. आणि एक मिनिट, आता बहुतेक सदस्य जे काही काँग्रेसचे नाहीये ते निर्भीड त्या ठिकाणी आपले मत मांडतायत. मी त्यांना सॅल्यूट करतो त्यांच्या धाडसी नागरिकत्वाला, आणि त्यांनी सगळ्यांनी बहुतांश लोक तेच सांगतायत की जर तुम्हाला बोधचिन्ह बदलायचं असेल तर तो अजेंडा घेऊन लोकांच्या समोर जा ना. हा, तर माझा प्रश्न असा होता की विश्वजित देशपांडे म्हणाले की हे काही छोटा मुद्दा आहे आणि ह्या छोट्या मुद्द्याला फार मोठं केलं जातंय, आणि प्रेरणाजी म्हणाल्या की जर कुणाला ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जावं. तर तुम्ही एक विधिज्ञ म्हणून कसं बघता ह्या दोघांच्या स्टेटमेंटकडे, कसं बघता तुम्ही? धन्यवाद. हा छोटा मुद्दा नाही. कदाचित बीजेपी समर्थक लोकांना वाटत असेल की हा छोटा मुद्दा आहे. अतुलजीने जसं सांगितलेलं आहे की ह्या आपल्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे आणि जगामध्ये आपल्या देशाची प्रतिमा ह्याहून ठरत असते. आपला भारतीय नागरिक ज्यावेळेस परदेशामध्ये जातो त्यावेळेस निश्चितच त्याच्या पासपोर्टवर राष्ट्रीय चिन्ह असते, आणि आपले भारत देशामधले जे डिप्लोमॅट्स आहेत, जे अँबॅसेडर्स आहेत अलग अलग देशामध्ये, त्यांच्या प्रत्येक वास्तूच्या बाहेर देखील डिस्प्ले करण्याची आणि त्यांच्या ऑफिशियल डॉक्युमेंटवर डिस्प्ले करण्याची जी पद्धत आहे त्यातून आपल्या देशाची प्रतिमा सगळ्या जगात जात असते. आणि मुळातच आपल्या भारताचा जो जगामध्ये जो संदेश आहे शांतीचा, अहिंसेचा, आणि अहिंसा म्हणजे जसं गांधीजी म्हणतात की अहिंसा कोणी दाखवावी, जो शूरवीर आहे आणि शूरवीर असून तो अशांत आहे, संयमी आहे. तर तेच आपण 4 सिंहाच्या माध्यमातून, सिंह हा राजा असतो जंगलाचा तरी पण तो शांत आहे, तो संयमी आहे, त्याच्यामध्ये ताकद असून देखील तो शांत चित्ताने थांबलेला आहे, ती आपण जगाला दाखवत होतो. म्हणजे भारत आम्ही शक्तिशाली आहोत, आम्ही सामर्थ्यशाली आहोत, परंतु आम्ही आक्रमक नाहीत, आम्ही कुणावर आक्रमण करून जाणार नाहीत. हा आपला इतिहासच आहे. पहिली गोष्ट कोर्टात जाण्याची. प्रत्येक गोष्टीला कोर्टातूनच न्याय भेटेल किंवा कोर्टातच गेलं पाहिजे असं काही नाही. तर हा जनतेची निगडीत असलेला मुद्दा असल्यामुळे, हा सर्वसामान्य प्रत्येक नागरिकांशी असणारा मुद्दा असल्यामुळे ह्यावर निश्चितच ज्यांना कोर्टामध्ये जाण्याची इच्छा आहे ते जाऊ शकतात, परंतु यावर पब्लिकमध्ये डिबेट देखील झाली पाहिजे, यावर चर्चा देखील झाली पाहिजे. सिद्धार्थजी, मी आपल्याकडे येतो की तुमची काय भूमिका आहे, काय सांगाल तुम्ही? काय मला महत्वाची गोष्ट हे सांगायची आहे की जे एम्ब्लमचं जे अनावरण झालं मोदींच्या हस्ते, प्रधानमंत्र्यांच्या हस्ते, आणि जो मूळ अशोक जे एम्ब्लम आहे, राष्ट्रीय चिन्ह आहे, त्याच्यामध्ये वरी 4 सिंह आहेत, मध्ये जे 4 प्राणी आहेत, मध्ये अशोक चक्र आहे, बैल असेल, हे सिंह असेल, हत्ती असेल, घोडा असेल, तर हे सगळे 4 दिशेला आहेत. आता त्याच्यामध्ये बी दक्षिणेला बैल दाखविलेला आहे, पूर्वेला हत्ती दाखविलेला आहे, पश्चिमेला घोडा दाखविलेला आहे, उत्तरेला सिंह दाखविलेला आहे, त्याच्या खाली उलट कमळ आहे. सर बदललंय आता, एक तुमचं म्हणणं आपण थोड्या वेळासाठी मान्य करू शकतो, त्यांनी बदललंय. नॅशनल एम्ब्लम त्याच्यानंतर खाली उलट कमळ आहे, उलट कमळ आहे, आणि उलट्या कमळाच्या खाली एक वाक्य आहे, सत्यमेव जयते. हे सर्व कम्प्लीट असल्यावर त्याला नॅशनल एम्ब्लम म्हणतात. आता जे अनावरण झालेलं आहे त्या अनावरामध्ये सत्यमेव जयते वाक्य कुठेही दिसत नाही. मे बी जे फुलं आहेत त्या फुलाच्या खाली असू शकते, आता आहे का नाही, आता हे सत्य ह्यांनी फुलाच्या खाली झाकलंय का, हे सत्याचा विजय होतोय. कारण सत्यमेव जयते जोपर्यंत वाक्य तिथं येत नाही तोपर्यंत त्याला नॅशनल एम्ब्लम म्हणता येत नाही.
मी माझ्या घरावरती सुद्धा अशोक स्तंभ जे आहे, अशोक चक्र लावू शकतो. परंतु ज्यावेळेस सत्यमेव जयते नाव येतं तो नॅशनल एम्ब्लम येतो, तर हे भारताचं राष्ट्राचं प्रतीक म्हणून वापरलं जातंय. आणि आपल्या संसदेवरती हे आहे, कारण सत्यमेव जयते हे वाक्य जरी असेल, बाबासाहेब आंबेडकर या वाक्याबद्दल म्हणतात, सत्यमेव जयते हे पोकळ तत्व आहे. सत्याचा जय करावा लागतो, ऑटोमॅटिक होत नाही. आपल्याला जय करावा लागेल या सत्याचा. यांनी जरी अशोक स्तंभ बदलण्याचा प्रयत्न केलेला असेल, हे ह्यांचं असत्य आहे. असत्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि जर हे सत्यमेव जयते न वाक्य वापरताच जर अनावरण करत असतील, तर हे मला वाटतंय की डायरेक्ट राष्ट्रीय चिन्हाचं अपमान आहे. त्यामुळं मोदींच्या विरोधामध्ये आणि शिल्पकारांच्या विरोधामध्ये केस दाखल होते, तो गुन्हा सिद्ध होऊ शकतो. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी हाच येतोय, मी हाच मुद्दा घेऊन प्रेरणाची आपल्याकडे येते की आपण बघत असाल की आरोप होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुमचं काय म्हणजे एकंदरीत हे तुम्ही कुणालाही विश्वासात घेताना केलेलं आहे आणि हे करत असताना तुम्ही म्हणताय की तुम्ही कोर्टामध्ये जा. हे तुम्ही आता तुम्ही बघितलं असेल की संविधानिक हक्क अधिकाराच्या अनुसार त्याचं संरक्षण करणं सुद्धा या सरकारची जबाबदारी आहे. आपण ते करत नाही का? तुमच्यावरती आरोप केला, तुमचं काय सांगाल त्याबद्दल? त्यामुळे जशी सृष्टी आहे जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आपल्या सगळ्यांना दिसते. मला तोच सिंह मला संयमी दिसतो, तो सिंह मला पूर्वीपेक्षा जास्त पराक्रमी दिसतो, तो सिंह मला माझ्या दृष्टीतनं जसा दिसतो तसा इथे बसलेल्या प्रत्येकाच्या दृष्टीतनं त्याला तो सिंह त्या त्या पद्धतीने दिसायला लागलाय. प्रत्यक्ष आपण वस्तुस्थितीचं आकलन केलं पाहिजे. या गेल्या कालखंडामध्ये, या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी सरकारने जो संयम दाखवत कोरोना काळामध्ये 100 पेक्षा जास्त देशांना लसी दिल्या, हा संयम तुम्हाला त्या सिंहामध्ये दिसत नाही का? इंटरनॅशनल रिलेशनशिप बिल्डिंग मध्ये आज आपला देश एका विशिष्ट उंचीवरती गेलाय, तो पराक्रम या सिंहामध्ये तुम्हाला दिसत नाही का? ऑपोजिशन मध्ये बसल्यानंतर तुमच्या दृष्टीने तुम्ही त्या सिंह बघायचं ठरवलेलं असेल तर माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला, तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जा. इथे बसलेले विधिज्ञ आहेत, इथे जे पॅनल मध्ये बसलेले आहेत, जे पॉलिटिकल नाही आहेत पण जे भारतीय जनता पार्टी आणि ईव्हीएम म्हणून या ठिकाणी कमेंट करतायत, ते खरेच तेवढे धर्मनिरपेक्ष आणि आपल्या बुद्धीने बायस्ड आहेत का कसे आहेत याचंही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ईव्हीएम मध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीला वोटिंग मिळतं हे दिसतं, म्हणजे नेमकं त्यांची थॉट प्रोसेस ही कुठल्या दिशेने जाणारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाचा एक आपला दृष्टिकोन आहे आणि त्याच दृष्टीने प्रत्येक जण स्वयमेव मृगेंद्रता हे त्या सिम्बॉलच्या मागचं जे ध्येय आहे ते आज आपल्याला लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या देशामध्ये त्या सिंहाला लोकशाही प्रधान देशात जनमानसानी मतदान करून त्या सिंहाचा अभिषेक केलेला आहे आणि त्याला जागेवरती बसवलंय. पुन्हा पराक्रमाने तो घोडदौड करणार आहे. आणि मला अभिषेक करणे संविधानिक नाही ना. एक मिनिट मी या प्रश्नाचं उत्तर देते आपल्या. मला गोपाळ तिवारीजींना सांगायचंय, त्यांनी 405 मतांविषयी बोलणं केलं. आता ज्या पद्धतीने मोदीजी देशाला पुढे घेऊन जात आहेत, 2024 में आप देखो, आपकी बार 400 पार आप ही देखोगे. तुम्हाला पाळमुळं सुद्धा दिसणार नाहीत काँग्रेसची या देशामध्ये. फक्त असं डिबेट करण्यासाठी तुम्हाला बसावं लागेल इथं येऊन. आम्ही काम करतोय, आम्ही आमचा पराक्रम करतोय आणि तो करूनच आम्ही पुढे जाणार. आम्हाला सिम्बॉलसाठी कोण कसे कपडे घातले, कुठल्या रंगाचे घातले, कुठल्या दिशेने जात आहेत यासाठी राजकारण करणं, यासाठी आम्ही बसलेले नाही आहोत. आणि राहिला प्रश्न अभिषेकाचा, राहिला प्रश्न सत्यनारायणाचा, तर हा देश हिंदूंचा आहे. हिंदूंची व्याख्या तुमच्या लेखी तुमच्या दृष्टिकोनातनं वेगळी आहे. या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि हा देश हिंदूंचा आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. तुमचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. हिंदुत्वाची खरी व्याख्या आपणही एकदा अभ्यासून बघा, आपल्याला त्याचं विशाल आणि त्याचं मोठेपणा कळून जाईल. विश्वजितजी, मी आपल्याकडे येतोय. हे जे राष्ट्रीय चिन्ह बसवताना कुठलीही संसद समिती नेमलेली नाही आणि संसद समिती नेमलेली नसताना सुद्धा हे सगळं बदल केलेला आहे. तुम्ही म्हणताय की छोटी गोष्ट आहे, परंतु आता सगळं तुम्ही बघितलं असेल की ही छोटी गोष्ट नाहीये असं सगळ्यांचं मत आहे. आणि तुम्ही हे सगळं असताना सुद्धा तुम्ही याचं समर्थन करताय, काय सांगाल याबद्दल? नाही, मला गोपाळदादांना फक्त त्यांचा बहुतेक गैरसमज झालाय. तर संसदेवरच्या झालेल्या हल्ल्याबद्दल मी बोललो नव्हतो. ज्या तुम्ही आज काश्मीरी पंडितांबद्दल काँग्रेस गळे काढते, त्या काश्मीरी पंडितांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याचे फोटो आपल्या सन्माननीय काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान महोदयांसोबतचे व्हायरल झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेत. झालेत ना, कन्हैयालालचे ह्याचे झालेत. काँग्रेसने जाहीर पत्रकार परिषद घेतली आता 4 दिवसापूर्वी. त्याच्यात संसदेच्या पंतप्रधानांच्या बद्दल आपण बोलतोय.
जेव्हा पंतप्रधान होय. माननीय मनमोहन सिंग साहेब होते तेव्हा ज्याला सोबत घेऊन तुम्ही फिरत होता, आज तुम्हाला कोणताही अधिकारच उरत नाही की तुम्ही काश्मीरी पंडितांवर गळे काढावे. दुसरं, देशासमोर आज जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याला बगल देऊन नेहमीच अशा चुकीच्या किंवा छोट्या मुद्द्यांवर काय सिंहाचं चित्र आक्रमक दिसतंय असं तुम्हाला वाटतं. तसं तुम्हाला जर का वाटतं की ते चुकीचं आहे किंवा कायद्याचा कुठला भंग झालाय, तर आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे, आपण कोर्टात जाऊ शकता. आणि मला थेट प्रश्न विचारायचा आहे इथं बसलेल्या पॅनलिस्टला, तुम्ही वैयक्तिक स्वरूपात किंवा काँग्रेस पक्ष म्हणून हे कोर्टात जाणार आहेत का? जाणार असतील तर तुम्ही काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावर भूमिका मांडावी, अन्यथा जनतेचे प्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षांनी काम करावं आणि कोर्टात जावं. ओके, ठीक आहे. मी अतुलजी भोसले यांच्याकडे येतोय. भोसेकर सर, आता तुम्ही बघितलं असेल की एकंदरीत परत विश्वजितजी म्हणाले की आता हा मुद्दा काही एवढा महत्वाचा नाहीये, आणि कुणाला जर याच्यामध्ये काही वाटत असेल, ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे असं म्हणायला प्रेरणाजी. मुळामध्ये मगाशी प्रेरणा मॅडम म्हणाल्या की ज्याची जशी दृष्टी असेल तसे त्याला ती सृष्टी दिसत असते. अगदी योग्य आहे. मला एक जर पूर्वीचा जो आपलं राष्ट्रीय प्रतीक होतं जे 4 सिंहाचं आणि आत्ताचं 4 सिंहाचं जे नवीन झालेलं प्रतीक आहे, याच्यावर जर आपण हाच प्रमाण जर लावलं तर आधीच्या राजमुद्रेवर प्रत्येकाचं, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं एकमत होतं. मग आत्ताच्या प्रतीकावर का बरं एकमत होऊ शकत नाही? करेक्ट. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की जसे त्या म्हणाल्या, जशी त्याची प्रत्येकाची दृष्टी तशी सृष्टी दिसते. उलट मी असं म्हणेल, ज्याच्या मनात जसा विचार आहे ना तशी त्याची कृती होत असते. त्यामुळं जर शिल्पकाराला तुम्ही फीड केलं असेल की हा सिंह मला आक्रस्ताळपणे दाखवायचा आहे, हा हिंसरपणाचा दाखवायचा आहे, तर तो सिंह, तो शिल्पकार हिंसरच दाखवणार आहे. ती जी मुलाखत ते म्हणाले देवरेंनी जी कालच्या लोकमतमध्ये दिली की दिव्य मराठीमध्ये, मगाशी सिद्धार्थजी म्हणाले होते त्यामध्ये ते म्हणाले होते की संसदीय सगळे मंडळ आलं आणि त्यांनी ते मग चिन्ह त्यांना दिलं आणि अशा प्रकारचं शिल्प बनवायचं हे सांगितलेलं आहे. ही बातमी मी देखील वाचली त्यांची, ती सगळीकडे व्हायरल झालेली आहे. म्हणजे मुळामध्ये काय झालेलं आहे की तुम्ही जेव्हा ते शिल्प समोर ठेवता, तुम्ही एक प्रकारचं फीडिंग त्याला देता आणि त्याला सांगता हे अशा प्रकारचं शिल्प आम्हाला पाहिजे. एक लक्षात घ्या, एक भारताचा प्रत्येक नागरिक म्हणून जेव्हा संसदेमध्ये तुम्ही प्रतिनिधित्व करता, तेव्हा तुमचं दायित्व राहतं की तुमचं एकट्याचं मत नसतं तिथे. ह्या देशामध्ये असलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही प्रतिनिधित्व तुमच्या मतदारसंघाचं करत असता तिथे. त्यामुळे प्रत्येक खासदार जर तो स्वतःचं मत तिथं मांडत असेल तर त्याचं स्वतःचं वैयक्तिक नसून त्याच्या मतदारसंघाचं ते मत असतं. मग जर बाकीच्या गोष्टींसाठी जर तुम्ही पक्ष निवडण्यासाठी जर तुम्ही मतं घेत असाल आणि जर तुम्ही त्यासाठी निवडणुका घेत असाल, तर मग राष्ट्रीय प्रतीक जर बदलायची असतील तर सरळपणे पेपरमध्ये एक ऍड द्यायला काय हरकत होती की पूर्वीची ही अशी आहे आता आम्ही नवीन करतोय. आत्ताच्या हिंमत नाही सरकारला त्यांच्यात. कुठल्याही प्रकारचं काही बंधन नव्हतं. सगळे टीव्ही चॅनल, सगळं प्रिंट मीडिया, सगळे व्हिज्युअल मीडियम, सगळे सोशल मीडिया वर ते सहजपणे जाहिरात करू शकले असते की आता हे आम्ही शिल्प बनवतोय आणि लोकांकडनं मतं मागवायचं आली शकती. एक 20 दिवसानं पुढे जर प्रकरण किंवा 20 दिवसानंतर जर ते काम सुरू झालं असतं तर काहीही फरक पडला नसता. 20 दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये संपूर्ण भारतातल्या ज्यांनी ते नवीन शिल्प पाहिलं असतं, त्याची प्रतिकृती पाहिली असती, तर त्याच्यावर त्यांनी मतदान केलं असतं. सांगितलं असतं हे मान्य आहे की नाही मान्य, किंवा त्याच्यामध्ये त्रुटी काय आहेत. 4 डोकी एकत्र येऊन जर तुम्ही ते प्रतिमा त्याची तयार करणार असाल, आणि लक्षात घ्यायला पाहिजे इथे, मी मुद्दाम ते म्हणतोय, कारण जेव्हा तुम्ही प्रतिमा पाहता, मगाशी मला वाटतं देशमुखजी म्हणाले की हा छोटासा मुद्दा आहे आणि काय फरक पडतोय. हा छोटासा नव्हे. तुमची सही, तुमचं नाव, तुमची चेहरेपट्टी हे तुमची आयडेंटिटी आहे. तुम्ही जशा प्रकारचं तुम्ही वावरता हे तुम्ही एक तुमचं एक रूप तयार केलेलं असतं. माझ्यासाठी भारत देश, भारतातली सगळी प्रतीकं ही माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत. मी या प्रतीकांचं मी एक अँबॅसेडर आहे, मी त्यांचा प्रतिनिधी आहे आणि माझी जशी ओळख वेगळी आहे तशीच माझी ओळख या राष्ट्रीय चिन्हांशी लागू पडते, या देशाची लागू पडते. आणि म्हणूनच हे प्रतीक जेव्हा बदलतात तेव्हा मला त्याचं प्रचंड दुःख होतं. मी इथं सर्वांना सांगू इच्छितो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सभासद नाहीये. त्या प्रत्येक पक्षाने त्यांचा जे काय अजेंडा आहे तो जरूर राबवावा, त्याच्याबद्दल मत नाहीये.
परंतु एक भारतीय म्हणून मी माझं इथं मत व्यक्त करतोय की हे जे प्रतीक आहे हे प्रतीक बदलण्याचा अधिकार कुठल्याही एका राष्ट्रीय पक्षाला किंवा कुठल्याही एका समूहाला नाही. हा आमच्या भारतीयत्वाचा अस्मितेचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये एक रेख खाली झाली किंवा एक रेख कमी जास्त वाढली तरी तो प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या न्याय व्यवस्थेची आपण इथं बोलणी करतोय आणि सांगतो की न्याय व्यवस्थेला जा, मी म्हणतोय का बरं लोकांच्या न्याय व्यवस्थेकडे आपण का नाही जाऊ शकत? लोकांकडे विचारणा करा ना तुम्ही. कारण भारताची न्याय व्यवस्थेवर सर्वसामान्य लोकांचा कितपत विश्वास आहे हा मोठा प्रश्न आता राहिलेला आहे. कारण आजच्या प्रकारे जी न्याय व्यवस्था चालली आहे त्या न्याय व्यवस्थेमध्ये सर्वसामान्यांना किती न्याय मिळतोय हा खरंच एक संशोधनाचा भाग आहे. प्रतिमा जेव्हा आपण अनावरण करतो किंवा प्रतिमा तयार करण्याचं ज्याला कुणाला कॉन्ट्रॅक्ट देतो त्याला एक प्रोसेस असते ना. आणि जेव्हा ही राष्ट्राची प्रतिमा आहे, एक लक्षात घ्या, जर साधी गोष्ट कुठली करायची असेल तरी आपण त्या विभागामध्ये, समजा ग्रामपंचायतीमध्ये काय निर्णय घ्यायचा तर ग्रामपंचायतीचे सदस्य जे आहेत ते निर्णय घेतात. राज्याचं असेल तर राज्य, केंद्राचं असेल केंद्र. परंतु जेव्हा हे सर्वसामान्य भारतीयांच्या प्रतिमेविषयीचा हा प्रश्न आहे तर तुम्ही सर्वसामान्य भारतीयांना तो प्रश्न समोर ठेवला पाहिजे होता. सगळ्या न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजवर ऍड द्यायला काहीही हरकत नव्हती ना, की पूर्वीची प्रतिमा अशी आहे, आत्ताची प्रतिमा आम्ही अशी करतोय. सगळ्यांनी तर कुणाला काय ह्याच्याबद्दल तक्रार असेल तर त्यांनी ती नोंदवावी. एखादी वेबसाईट दिली, एखादा गुगल फॉर्म दिला असता. म्हणजे प्रश्न तोच येतो पुन्हा. आणि ही छोटी मोठी नाहीये देशमुख साहेब, ही छोटी मोठी नाहीये. तुम्ही आता उद्या आता ही प्रतिमा तयार होईल त्यामुळं सगळ्या डिप्लोमॅटिक रिलेशनवर, सगळ्या राजकारणातल्या, आपण जेव्हा पंतप्रधान कार्यालयातनं, राष्ट्रपती कार्यालयातनं जेव्हा हा लोगो प्रसारित केला जाईल, मग हा नवीन लोगो तयार करून प्रसारित केला जाणार आहे की जुनाच लोगो तयार होणार आहे? आणि हे फक्त केवळ तिथं दाखवण्यासाठी संसदेच्या वर ही प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं, जेव्हा सुरुवातीला भारताच्या सर्वात पहिल्या मंत्रिमंडळानं जेव्हा ही प्रतिमेचा स्वीकार केला होता आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स 1947 पासून ते 1950 पर्यंतचे सगळे खंड तुम्ही वापरा, 42 खंड आहेत ते, त्या खंडांमध्ये प्रत्येक कलमावरची चर्चा आहे. यासाठी संपूर्ण म्हणजे 23 जुलै 1947 साली अख्खा दिवस केवळ राष्ट्रध्वजामधल्या तिथं जे अशोक चक्र ठेवायचं की गांधीजींचा चरखा ठेवायचा याच्यावर अख्खा दिवसाचा डिबेट आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने ते वाचावं. याच्याच नंतर त्याचा डिबेट झाला होता, तो म्हणजे राष्ट्रीय मुद्रा काय असायला हवी याच्यावर देखील एक दिवस संपूर्णपणे डिबेट झालेलं आहे. मी इथल्या सर्व पॅनलिस्टला विनंती करेल की तुम्ही कृपया तो डिबेट सगळे वाचा, त्यावेळेस कळेल आपल्याला. जरी वेगळ्या पक्षाचं नाही, मी पुन्हा एका छोट्याशा मुद्द्याकडे येतोय की हा छोटा मुद्दा ह्यासाठीच नाहीये कारण ह्यात होणारे प्रत्येक सूक्ष्म बदल हे भारतीयत्वाच्या प्रत्येक नागरिकाची मानसिकता सर्व जगासमोर जाहीर करणार असेल. त्यामुळे जर आमची ज्या सिंहमुद्रा ज्या इथं दिसतात त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे, देहयष्टी, देहबोली जी आहे, ती जर आम्हाला स्वाभिमान शिकवत असेल, ती जर आम्हाला राजस्व म्हणजे रॉयल्टी दाखवत असेल आणि ती जर आम्हाला संयम, आणि कारण सिंह स्वतःचा माज असा करत नाही की मी या जंगलाचा राजा आहे, तो जंगलाच्या प्रत्येक प्राणी ऍक्सेप्ट करतात. त्याची जी गर्जना असते, सिंह गर्जना, तीच त्याचं मूळ इमेज आहे. आणि हीच इमेज दाखवायची, आम्हाला हिंसरपणाने दाखवायचं नाहीये. लक्षात घ्या, भारतीयत्वाची संस्कृती, भारतीय संस्कृती, मगाशी प्रेरणा मॅडम म्हणाल्या हजारो वर्षांची संस्कृती आहे, मान्य मला, पण हजारो वर्षाच्या संस्कृतीमध्ये हा देश टिकून राहिला तो केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये असलेली सत्सद विवेक बुद्धी, त्याच्यामध्ये असलेला संयम आणि त्याच्यामध्ये असलेले सर्वसमावेशता. आणि त्याचबरोबर त्यांनी कुठल्याही जेव्हा या देशामध्ये भोसलेकर आपला मुद्दा लक्षात आला की एकंदरीतच तुमचं म्हणणं आहे की हा जो बदल आहे हा छोटासा बदल नाही, तर तेच मी मुद्दा घेऊन परत विश्वजित आपल्याकडे येतोय की आता भोसलेकरांनी जो मुद्दा मांडलेला आहे की जर तुमच्या फोटोमध्ये जशाला तसा जर तुमचा फोटो नाही आला आणि तुमच्या फोटोवर थोडंसं काही जर केलं तर तुम्हाला ते ऍक्सेप्ट होणार आहे का? तुमच्या नावामध्ये काना मात्रा उकार कशामध्ये जर थोडासा बदल झाला तर तो तुम्हाला ऍक्सेप्ट होणार आहे का? मग हे तुम्हाला तुमच्या नावामध्ये जर असा बदल होणारा जर ऍक्सेप्ट नसेल तर कुणाला तरी असं वाटतं हे जसं त्यांचं मत आहे
तसं आमचंही मत मांडायचा आम्हाला पूर्ण अधिकार या संविधानाने दिलेला आहे. बिलकुल, त्यांना बिलकुल, असं बिलकुल. वाटतं की या प्रतिमेमुळे किंवा हे जे काय आता ज्याचं अनावरण केलंय त्यामुळे देशाची प्रतिमा खराब होणार आहे, त्यामुळे भारतातले जॉब जाणार आहेत, भारतातलं सगळे इंडस्ट्री जाणार आहे, खूप मोठा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. तर तसं काही नाहीये. मी त्यांना थोडंसं त्यांचे गैरसमज दूर करू इच्छितो की यामध्ये एक भारताची चांगली आक्रमक 52 साली जे काय होतं ते आज आहे का? 52 सालापासून आपण अनेक गोष्टी बदलल्या. 52 नाही, सालापासून पण आपण पहिल्यांदा अनेक तुम्हाला संविधानात नाही बदल नाही केले. यशस्वीजी, तुम्हाला असं तुम्हाला काहीच हे नसतं. हे राष्ट्रीय प्रतीक हे बदललं हे मान्य आहे ना तुम्हाला? नाही, राष्ट्रीय प्रतीक बदललं हे मान्य करणार नाही, कारण त्यासाठी माझी मागणी आहे की काँग्रेस पक्षाने आमचा जनतेचा प्रतिनिधी म्हणून कोर्टात जावं आणि कोर्टाकडनं ते सिद्ध करावं. ते बदललं हे आम्ही मान्य करणार नाही. काँग्रेस तुम्ही तेच पक्षाने म्हणताय जरूर ना. त्यासाठी जावं. पण जो मुद्दा आपण आता चर्चा करतोय तो निश्चितच एवढा महत्वाचा नाहीये. सिंहाच्या जागी शेळी लावलेली नाही. सिंह, आक्रमक सिंह आणि भारताची आजची खरी प्रतिमा दाखवणारा सिंह तिथे लावलेला आहे. म्हणजे नाही, थोडक्यात नाही, बदललेला आहे. सिंहाची नाही, नाही. भावमुद्रा बदललेली आहे असं हो, तुम्हाला तुम्हाला म्हणायचंय. ती भावमुद्रा नाही, आक्रमक नाही, वाटते बदलली- आणि आम्हाला बदलली का? वाटतं ठीक आहे, ती आक्रमक ती आहे, बदलली योग्य का? आहे. दिसतोय, नाही नाही आक्रमक विश्वजितजी दिसतोय, आता तो विश्वजितजी आक्रमक केलाय. सिंहाची भावमुद्रा बदलली का? प्रतिमा आहे. ती भावमुद्रा भावमुद्रा बदलली असं बदलली ना ज्यांना तुम्ही. वाटतं त्यांनी कोर्टात जाऊन नक्की सरकारला प्रश्न विचारावा किंवा पंतप्रधानांना पत्र लिहावं. पण नाही, आजची तुम्ही- भारताची जी इमेज आहे त्या इमेजला सुसंगत अशी ती प्रतिमा आहे आणि त्यामुळे तिच्यात कोणतंही गैर नाही किंवा तो फार मोठा मुद्दा नाही नाही, असं खरं निश्चित मान्य आम्हाला वाटतं. करायला काय हरकत आहे की आत्ताच्या भारताची जी प्रतिमा आम्हाला जगात दाखवायची आहे त्याच्यानुसार आम्ही प्रतिमा बदलली असं बोलायला काय हरकत आहे? सांगा ना सरळ, मान्य करा. प्रतिमा बदलली हे नाही, कोण म्हणतंय? भावमुद्रा म्हणजे चला मी शब्द बदलतो. युट्यूबवरचे किंवा गुगलवरचे काही फोटो पाहून जर का लोक म्हणत असतील तर त्यासाठी न्यायालय आहेत ना आपल्या इथे, न्यायालयात जाऊन कन्फर्म करा. देशमुख साहेब, सारनाथ मधलं शिल्प मी स्वतः म्युझियम मध्ये जाऊन पाहिलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. गेल्या 30 वर्ष भारतातल्या शिल्पशास्त्राचा मी अभ्यास करतोय, त्यातल्या त्यात प्राचीन शिल्पांचा. आणि हेच नाहीये, भारतामध्ये जे 5 अशोक स्तंभ उभारले त्यांचा मी अभ्यास केलाय, त्याच्या शिलालेखांचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही जे म्हणताय की मी म्हणतोय ना की प्रतिमा बदललेली नाहीये, प्रतिमेची भावमुद्रा बदललेली आहे. ओके ओके एका छोट्याशा तर कायद्याने ठीक आहे, प्रतिमेची आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रेरणाजी, मी आपल्याकडे येतोय की आपण बघितलं असेल की ही तुम्ही सगळ्यांचं म्हणणं आहे की ती भावमुद्रा बदललेली आहे. ते ठिकाणी संयमी शांत असलेले सिंह तिथं आक्रमकपणे दाखवलेले, ते तुम्हाला मान्य आहे का? आणि मान्य असेल तर ते बदलणार आहात का तुम्ही? प्रेरणाजी, सगळ्यात पहिल्यांदा जे जे बोलतायत त्यांचं हे जे बोलणं आहे की ते बदललंय, हेच सगळ्यात मूळ अर्थाने चुकीचं आहे. आपण आता वकील साहेबांनी या ठिकाणी इथे बरेच विधिज्ञ बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे. आणि आता अतुलजींनी बोलत असताना आता कायदा कुठल्या पद्धतीने चाललाय वगैरे, आपण संविधानाचा बेस घेऊन गेल्या 1.25 तासापासून डिबेट करतोय. आणि आपण जर कोर्ट आणि न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवत असू तर या गोष्टींना काही अर्थच राहणार नाही. पुन्हा सांगते, आज मुद्दा आपला आपल्याकडे देश वेळ कमी आहे. आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. आज बाकीच्या मुद्द्यांवरती पुन्हा चर्चा न सांगते, करता तुम्हाला जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आहे. माझ्या दृष्टीतनं दिसणारा सिंह मी सांगितला, बाकीच्यांच्या दृष्टीतनं दिसणारा ते त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणून सांगतायत. ओके, ठीक आहे. आपला मुद्दा लक्षात आला. काँग्रेसने सिद्धार्थ- त्याच्यावरती जायचंच असेल तर नक्की गोपाळजींना माझी विनंती आहे, त्यांनी कोर्टात जावं. ओके, ठीक आहे. आपला मुद्दा लक्षात आला की इथे गोपालजी या आपल्याकडे ठिकाणी इतिहास सांगत गोपालजी मी बसणार. आपल्याकडेच येतोय. प्रेरणाजी, आपला मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे वेळ कमी. गोपालजी, एका मिनिटात आपण आपली भूमिका स्पष्ट करा की आता जी प्रेरणाजी म्हणालेत की तुम्हाला जर त्याचा विरोध आहे तर तुम्ही कोर्टामध्ये जाणार आहात का? आणि जाणार, आणि सगळे करण्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल, काय सांगाल? मी म्हणतो, देशात लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत: न्याय व्यवस्था, माध्यम, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी. IAS ऑफिसर, खासदार, आमदार आणि माध्यम आणि न्याय व्यवस्था. तर 70 वर्षात 2014 नंतर दुर्दैवानं अशी वेळ आली की सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायाधीशांनी पत्रकारांच्या समोर जाऊन सांगितलं की आम्ही प्रभावाखाली काम करतोय, न्याय देणं हे झालेलं आहे. आत्ताचे गेल्या काही दिवसातले स्टेटमेंट बघा प्रमुख न्यायमूर्तींचे. सांगायला कशाला लावता? तिथं आरसा आहे, सगळ्या लोकांना माहित. अहो, 4 न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन बोलले का नाही बोलले? त्याच्यापैकी गोगोई राज्यसभा सदस्य झाले तुमचे. त्यामुळे न्याय व्यवस्थेत जावा. मला एक सांगायचंय की आज मितीला 2024 पर्यंत ज्या 522 संसदेमध्ये 304 तुमचे आहेत,
तर बाकीचे उरलेले सुमारे 250 तर सदस्य आहेत ना, त्यांना जनतेच्या न्यायालयातनं पाठवून दिलंय. त्यांचं का नाही मत घेत तुम्ही? आपल्याकडे वेळ कमी आहे. सिद्धार्थजी, मी आपल्याकडे येतो की तुम्ही बघत असाल की एकंदरीतच हे बदललेले जी मुद्रा आहे, ही मुद्रा देशपांडेजी मानायला तयार नाहीत आणि प्रेरणाजी पण मानायला तयार नाहीत. परंतु एकीकडे ते म्हणाले की हा देश हिंदुत्वाचा देश आहे आणि हिंदुत्वाच्या देशामध्ये आम्ही संसदेमध्ये सत्यनारायण किंवा पूजा करू शकतो. तर आपण एक युवक म्हणून आणि प्रेरणाजी पण युवतीच आहेत आणि आपण एक युवक आहात. तर एक युवती म्हणते की ही देश हिंदुत्वाचा आहे, परंतु आम्ही ते करू शकतो. आपण एक युवक म्हणून ह्या घटनेकडे कसं बघता, त्यांच्या वाक्याकडे कसं बघता तुम्ही? मुळात ही जी चर्चा चालू आहे त्या अशोक स्तंभावरती चालू आहे, आपल्या नॅशनल एम्ब्लेम वरती चालू आहे. सम्राट अशोकाचं नाव 1837 पर्यंत भारताच्या कोणत्याही इतिहासकाराला माहित नव्हतं, कुणालाही माहित नव्हतं. जो युरोपियन हिस्टॉरियन जो आहे जेम्स प्रिन्सेप, त्यानं 1837 जे अशोकाचे शिलालेख वाचले, त्याच्यानंतर आपल्याला अशोका कळालाय. प्रश्न आहे की 2000 वर्ष अशोकाला जमिनीखाली गाडलं कुणी? ज्यांना प्रेरणाताई म्हणत आहेत की आपल्याला लई मोठी परंपरा आहे, ती अशोकाची परंपरा 2000 वर्ष गाडून का टाकली? सिद्धार्थजी, जर तुम्हाला हे स्तंभ, हे जे मुद्रा बदलले असतील तर त्याच्यावरचं सोल्युशन सांगा. मुद्रा जर बदललेली असेल तर जनतेच्या न्यायालयामध्ये RSS आणि बीजेपीला नागडं केलं पाहिजे आणि या देशामध्ये बॅलेट पेपर इलेक्शन घेतले पाहिजेत. न्यायालय न्याय देण्याचं काम, निकाल देण्याचं काम करतंय, न्याय देण्याचं काम करत नाही. हा मुद्दा लक्षात आला. मी पंचाजी आपल्याकडे येतोय की आपण एक कायद्याचे अभ्यासक आहात आणि आपण सगळं बघितलं, ही सगळी जी घटना बघितल्यानंतर याच्यावरचं सोल्युशन काय वाटतं तुम्हाला? सेकंदामध्ये सांगा. जसं मगाशी आपल्या गोपाळदादांनी सांगितलेलं आहे की भारतामध्ये फक्त न्यायासाठी कोर्टातच जाणे हे एकमेव काही रेमेडी नाही आणि मुळातच न्यायालयामध्ये आपण जाऊन आपल्या पॉलिटिकल राईटसाठी आपण न्याय मागू शकतो, पण सामाजिक न्याय जो असतो त्यासाठी तुम्हाला न्यायालयाकडे जाण्याची आवश्यकता नसते. जनता ही सगळ्यात मोठी न्याय देणारी, जो मतदार राजा आहे तो सगळ्यात मोठा न्याय आपला देणारा मुद्दा लक्षात आला की आपण जनतेच्या न्यायालयामध्ये गेलं पाहिजे. मी अगदी 30 सेकंदामध्ये भोसेकर साहेब आपण सांगा की याच्यावरचं सोल्युशन काय आहे. अगदी 30 सेकंदात, आपल्याकडे वेळ कमी आहे. याच्यावर एकच सोल्युशन आहे की जनमत जे आहे या प्रतीकाविषयी त्याच्याबद्दल सरळ सरळ जनमताकडनं मतं मागवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ओके, ठीक आहे. मोदी सरकारांना विनंती आहे की तुम्ही हे जे आता उभारलेलं आहे, ठीक आहे, भव्य दिव्य झालंय, ह्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, परंतु त्याचबरोबर ते चुकीचं झालंय ह्याच्याबद्दल मात्र मी दुःख व्यक्त करतो आणि त्याचा निषेध. ओके, ठीक आहे. आपला मुद्दा लक्षात आला की एकंदरीत आपण हे जे प्रतीक आहे ते त्याची बदलण्यात आले, त्याच्यावर तुम्ही ठाम आहात. आपण सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या सर्वांचं मी आणि आपण प्रखरपणे आपण मतं मांडलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सत्यमेव जयतेचं उत्तर मिळालं नाही, सत्यमेव जयतेचं.